Hallelujah. Praise God. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. Good afternoon, saints of God. Welcome to Rivers of Life Church. शुभ दुपार. जे परमेश्वराचे याजक आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रिव्हर्स ऑफ लाईफ चर्च मध्ये. This is a fellowship where you will be blessed. आणि हे असं संघ आहे किंवा मंडळी आहे जिथं तुम्ही आशीर्वादित होणार आहात. This is a place where you can hear from God. आणि हे असं स्थान आहे जिथं तुम्ही आशीर्वादित होणार आहे. You will be healed, you will be delivered, you will be blessed in every area of your life. तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार आहे आणि वाईट गोष्टीपासून तुमचा सुटका होणार आहे आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आशीर्वादित होणार आहात. Let the rivers of living water flow through you. आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचं जे जिवंत जे नदी आहे ते वाहू दे. Amen. Amen. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, I thank you and praise you for this day. स्वर्गीय पिता, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत आणि तुमचं नाव उंचवत आहोत या दिवसासाठी. Thank you for your grace and your mercy and your love that endures forever. आणि तुझी जे दया आणि अनुग्रह आहे आणि तुझं जे प्रेम आमच्यावरती आहे जे कधी न बदलणार आहे त्याच्यासाठी धन्यवाद. We thank you for the grace that we have received through our Lord Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे अनुग्रह आम्हाला मिळालेला आहे त्याच्यासाठी धन्यवाद. We thank you for the anointing that breaks every yoke. आणि जे अभिषेक आहे जे प्रत्येक बंधन तोडून टाकत असतं ते अभिषेकासाठी धन्यवाद. We thank you for your Holy Ghost. आणि तुझ्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद. Thank you for the anointing to bring forth your word to your people. आणि तुझं जे अभिषेक आहे तुझं जे वचन तुझ्या लेकरापर्यंत आणण्यासाठी त्याच्यासाठी धन्यवाद. Thank you for the anointing for translation. धन्यवाद पिता जे भाषांतर आहे त्याच्यासाठी तुझं जे अभिषेक आहे त्याच्यासाठी धन्यवाद. Thank you for the anointing that opens closed ears. आणि धन्यवाद पिता तुझं जे अभिषेक आहे जे बंद असलेले कान सुद्धा उघडत असतो. That gives sight to the blind. आणि जे अंधाळे आहे त्यांना डोळे देत असतो. And Jesus will be glorified. आणि येशू ख्रिस्ताची महिमा होणार आहे यांच्यात. Amen. 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 Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Jesus Christ is the only one Savior of all mankind. आणि येशू ख्रिस्त फक्त एकमेव जो आहे तो तारणारा आहे पूर्ण जगाचा. There is no other Savior, there is no other hope but Jesus Christ alone. दुसरा कुठलाही असं तारणारा नाहीये किंवा दुसरा कुठलीही आशा नाही तर फक्त येशू ख्रिस्तच आहे. There is one God and one Savior, His name is Jesus. आणि एकच परमेश्वर आणि एकच तारणारा आहे त्याचं नाव म्हणजे येशू. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Praise God. The path is narrow that leads to heaven, but broad is the path that leads to destruction. आणि जे रस्ता जे आहे ते छोटा आहे जे तुम्हाला स्वर्गाच्या मार्गावर घेऊन जात असतो आणि जे रुंद रस्ता आहे ते तुम्हाला नरकाच्या द्वारात घेऊन जात असतो. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा. So today we are going to see, according to the word of God, that Jesus Christ is the only one true Savior. आणि आज वचनाद्वारे आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्त जो आहे तोच एक फक्त तारणारा आहे. If Jesus Christ is not your only Savior, if He is not your only hope, then you have been deceived. आणि जर येशू ख्रिस्त तुमचा एकच तारणारा आणि एकच परमेश्वर जर नसेल तर तुम्ही धोक्यात आहात. For Jesus Christ is the only way, the truth, and life. कारण की येशू ख्रिस्तच फक्त एक आहे जे सत्य जीवन आहे. Apart from Jesus, you have no security. आणि येशू ख्रिस्ताला सोडून तुमच्याकडे दुसरा कुठलाही भरोसा किंवा मग जे सिक्युरिटी म्हणतो ते नाहीये. Without Jesus, you are lost forever. आणि येशू ख्रिस्ता बगैर तुम्ही कायमसाठी हरवलेले आहात. Amen. Amen. Jesus is the good shepherd. आणि येशू ख्रिस्त जे आहे तो चांगला मेंढपाळ आहे. The Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Hallelujah. हालेलुया. You know, if we are the sheep of His flock, then we need the shepherd. आणि जर जे परमेश्वर आहे जे आपला मेंढपाळ आहे त्याचे जर आपण मेंढरू जर असेल तर मग आपल्याला एक मेंढपाळची गरज आहे. How many of you know that sheep are dumb? आणि किती जणांना माहिती आहे जे मेंढरू जे असतात ते थोडेसे असे मंद असतात.
You need the shepherd to lead. Hallelujah. त्यांना एक मेंढपाळाची गरज असते जे करून त्यांना मार्ग दाखवेल. And when the sheep has a shepherd like Jesus, आणि जे मेंढराकडे येशू ख्रिस्तासारखा मेंढपाळ असतो, or when Jesus is the shepherd of the flock, आणि जेवेळेस येशू ख्रिस्त ते जे मेंढरांचं जर तो मेंढपाळ जर असेल, then the sheep is bold like a lion. मग ते जे मेंढरू जे आहे त्याच्यामध्ये एक सिंहासारखं जे साहस येत असतो. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा Thank असो. you, Jesus. धन्यवाद येशू. If you are from the flock of Jesus, जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे जर मेंढर जर असाल and you have the Holy Spirit on you, आणि जर तुमच्यामध्ये जर पवित्र आत्मा असेल, then you are the son of the lion. मग तुम्ही जे आहात ते सिंहाचे लेकर आहात. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची. Jesus is the Lion of Judah. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो जुडाचा सिंह आहे. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. When our King rose, आणि जेवेळेस आपला राजा जे आहे ते गर्जना करत असतो, the devil flees. आणि जे सैतान आहे ते पळून जात असतो. So you can be safe only with Jesus. आणि तुम्ही जे आहे तुमचं संरक्षण फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You know, ever since the fall of man, आणि जेवेळेस पासून मनुष्याचा पतन झालेला आहे, and man began to multiply upon this earth. आणि जेवेळेस जे मनुष्याचं जे आहे वाढ होत आहे या जगामध्ये, Man desired to reconcile to God or get united with God. आणि तेवेळेस पासून मनुष्य जे आहे ते प्रयत्न करत आहे की तो परमेश्वराबरोबर एक व्हावं किंवा मग जाऊन जुळावं म्हणून. And they thought that through their self-righteousness that they would be able to be reconciled to God. आणि त्यांचा समज असा होता की त्यांचं जे धार्मिक कार्य आहे किंवा त्यांचं जे चांगले काम आहे त्याच्याद्वारे ते जाऊन परमेश्वराला जोडू शकतात. So their attempts led into the formation or establishment of religions. आणि म्हणूनच त्यांचं जे काही प्रयत्न आहे त्याच्यामुळे जे धर्म आहे वेगळे वेगळे ते निर्माण झाले. And not only that, but wicked people took advantage of the ignorant people and began establishing religions. आणि तेच नव्हे तर जे वाईट लोक जे आहे त्या गोष्टीचा त्यांनी फायदा उचलून त्यांनी वेगळे वेगळे असं धर्माचं स्थापन केलं किंवा धर्माचं त्यांनी नवीन उगमन केला. And the purpose that these wicked people established religion was for their selfish desires. आणि त्यांनी जे वाईट लोकांनी जे धर्माची स्थापना केलेली आहे त्यांनी फक्त स्वतःच्या जे वाईट स्वार्थ आहे ते पूर्ण करण्यासाठी केलेलं आहे. It was because through religion they wanted to bring condemnation into people and then bring in religion rituals and rule upon the people. आणि याच्यासाठी त्यांनी केलं की धर्माच्या द्वारे ते लोकांवरती सत्ता करू शकतात की धर्म जे आहे त्याच्यामध्ये हे नियम आहे, हे नियम तुम्ही पाळलंच पाहिजे म्हणून त्यांनी हे केलं. You know, whatever religion you follow, आणि तुम्ही जे काही धर्म पाळत असाल it brings you condemnation. ते तुम्हाला दोष लावत असतो. And along with the condemnation, the religious leaders will bring in some ritual which will give you a false assurance of well-being. आणि मग ते एक रूढी परंपरा किंवा एक रिवाज म्हणून हे जे धार्मिक जे गुरु लोक आहेत ते तुमच्यावरती जे आहे ते दोष लावत असतात. But if you are not intoxicated by the religions, you will know that it takes you nowhere and you still need to be saved. आणि मग जर तुम्ही जर धर्माचे जर वेळे झालेले नसाल तर मग तुम्हाला हे समजेल की तुम्हाला आता उद्धारची अजून गरज आहे. You know, there are many religions in this world that was actually established to have a political reign or have to rule over the people in the name of religion for their political mileage. आणि जे धर्माचे जे काही धर्म आहे ते ह्याच्यासाठी बनवण्यात आलं ह्याच्यासाठी की जे राजकारणी लोक जे आहे त्याच्यावरती राजकारण करावं धर्माचं नाव घेऊन. And you know what? People are blind.
आणि तुम्हाला माहिती आहे का लोक सुद्धा आंधळे झालेले आहेत. That just because they believe in a particular religion, they follow a particular politician. आणि ते फक्त एक धर्माचं पालन करतात म्हणून ते एक राजनीतीच्या मागे मग ते चालायला लागतात. They are so blind that they don't even realize that they're being damned by these politicians that make religion a target. आणि ते इतके असे आंधळे झालेले आहेत, त्यांना हे सुद्धा दिसत नाहीये हे जे राजकारणी लोक जे आहेत त्यांना ते धर्माच्या नावाने दाबून टाकत आहेत किंवा त्यांच्यावरती सत्ता करत आहात. Now this is happening for generations. आणि हे जे आहे खूप पिढ्यानपिढी असं चालत आलेलं आहे. But when the veil of blindness is taken off the eyes, पण जेवेळेस जे आंधळेपणाचं जे पडदा आहे ते काढून टाकण्यात येत असतो, you see that the only true Savior is Jesus Christ. मग तुम्ही बघू शकता की एकच तारणारा जो जिवंत आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. You know, a fool thinks everything is cool. आणि एक मूर्खाला असं वाटतंय की सर्व काही गोष्टी जे आहे ते योग्य आहे. But the wise says, I need Jesus Christ. पण जे ज्ञानी आहे त्याला असं वाटतंय की त्याला येशू ख्रिस्ताची गरज आहे. You know, there is a saying which says that every part or every religion leads to one God. आणि असं म्हणणं आहे की प्रत्येक जे मार्ग आहे किंवा प्रत्येक जे काही कार्य आहे ते एकच परमेश्वराकडे नेत असतो. And in a sense, it's 100% true. आणि तसं बघायला गेलं तर ते 100% खरं आहे. The Bible says, बायबल असं म्हणतं even the devil is the God of this age. आणि जे सैतान जे आहे ते सुद्धा या युगाचं परमेश्वर आहे. Jesus said that I am the way, the truth, and the life. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे मार्ग सत्य व जीवन मीच आहे. No one comes to the Father but through me. कुणीही पित्याजवळ माझ्याशिवाय जाऊ शकत नाही. And no one had the confidence or the guts to make that statement apart from Jesus, the one who came from heaven to earth. आणि असं दुसऱ्या कुणामध्ये पण तेवढी हिंमत नव्हती की त्यांनी हे म्हणावं की मी जे आहे ते स्वर्गातून आलेलो आहे आणि मी परमेश्वराचा आहे. Hallelujah. हालेलुया. Jesus said, I am the way, the truth, and the life. आणि येशू ख्रिस्ताने सांगितले मार्ग सत्य व जीवन मीच आहे. And I declare it today, yes, He is the way, the truth, and the life. आणि हो मी आज ही घोषणा करत आहे येशू ख्रिस्तच मार्ग सत्य व जीवन आहे. The world is lost without Jesus. आणि जे जग आहे त्याचं ते हरवलेले आहे येशू ख्रिस्त The बिना. world is godless without Jesus. आणि जर त्यांच्याकडे येशू ख्रिस्त नसेल तर ते परमेश्वर रहित आहेत. The world is damned without Jesus. आणि येशू ख्रिस्त बगैर जे लोक आहेत ते धावून गेलेले आहेत, हरवलेले आहेत. Everyone needs Jesus. प्रत्येकाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. Everyone needs Jesus. प्रत्येकाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. You know, one time I was dealing with a deliverance case. आणि एक वेळ जे आहे ते जे सुटकाराचं जे सेवा आहे ते मी करत होतो. And during this deliverance case, you know, this demon began arguing with me. आणि जेवेळेस मी सुटकाचे वेळेस जेवेळेस मी त्यांच्यावरती प्रार्थना करत होतो तेवेळेस जे सैतान आहे तो माझ्याशी बोलायला लागला. And this demon claimed to be a particular goddess. आणि मग ते जे सैतान जे आहे त्यांनी स्वतःला कुठलं तरी एक देव आहे असं त्यांनी सांगितलं. And began to say, you know, you can call on any name by the name of Jesus. मग त्यांनी मला असा प्रश्न विचारलं की तू कुठल्याही देवाचं नाव घेऊ शकतो पण येशू ख्रिस्ताचंच नाव का? You call on any name, you are calling on the same God. तू कुठल्याही परमेश्वर किंवा कुठल्याही देवाचं नाव घे, तू एकच परमेश्वराला हाका मारत आहे. Now that's really funny, isn't it? आणि हे एक चेष्टाजनक गोष्ट आहे नाही का? You cannot call every man your father. आता तुम्ही प्रत्येकाला आपला पिता म्हणून हाका मारू शकत नाही. Well, it's another thing that you may have a fatherly honor for the elderly people. आणि एक दुसरी गोष्ट आहे की एक प्रौढ झालेल्या व्यक्तीला एक पित्याचा आदर तुम्ही देत असाल. Because you receive some fatherly care and fatherly love from someone, you may call him a father. एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला एक पित्याचं प्रेम मिळत असेल म्हणून तुम्ही त्याला एक पित्याचा आदर देत असाल. That's another thing. एक दुसरी गोष्ट आहे. But you cannot call everyone God. पण तुम्ही प्रत्येकाला परमेश्वर असा म्हणू शकत नाही. And God has only one name. आणि
आणि परमेश्वराला फक्त एकच नाव आहे. And the name that is given to man is the name of Jesus, by which you shall be saved. आणि जे मनुष्याला जे नाव देण्यात आलेलं आहे, ज्याच्याने तारण होऊ शकतो, ते म्हणजे फक्त येशू आहे. If it's not Jesus, it's not God. आणि जर ते येशू नसेल तर मग ते परमेश्वरच नाहीये. Now that's my strong belief. आणि ते माझं जे आहे ते असं भक्कम विश्वास आहे. If there is one God, then there is one name. आणि जर एकच परमेश्वर असेल तर मग एकच नाव सुद्धा आहे. I said, if there is one God, there is one name. आणि मी म्हटलो की जर एक परमेश्वर आहे तर त्याचं नाव सुद्धा एकच आहे. And there is no other name given to man under heaven but the name of Jesus, by which you should be saved. आणि या स्वर्गाच्या खाली दुसरं कुठलं नाव देण्यात आलेलं नाहीये, फक्त येशू ख्रिस्ताचं नाव तुम्हाला तुमच्यासाठी देण्यात आलेलं आहे. Everyone that calls upon the name of Jesus shall be saved. आणि जे कोणी येशू ख्रिस्ताचं नाव आणि हाका मारे त्याचं तारण होईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला For the name Jesus means Savior. कारण की येशू ख्रिस्ताचं नाव त्यांनी तारणासाठी दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Jesus means Savior. येशू म्हणजे तारणारा असं आहे त्याचा अर्थ. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा. So today my text is from John chapter 10. तर आज जे मी वचनावरती शिकवणार आहे ते आहे योहान 10. Hallelujah. हालेलुया. You know, this scripture talks about Jesus being the true shepherd. आणि हे जे वचन आहे आपल्याला शिकवत असतो की येशू ख्रिस्त एक चांगलं आणि खरं मेंढपाळ आहे. But the revelation that you get from this scriptures, teaches us that Jesus is the only true Savior. आणि जेवेळेस आपल्याला या वचनाद्वारे प्रकाशन मिळत असतो ते प्रकाशनामध्ये असं आहे की फक्त येशू ख्रिस्त एकच तारणारा आहे. How many of you know to the sheepfold their Savior is their shepherd? आणि किती लोकांना माहिती आहे की ते जे मेंढरू असतात त्यांच्यासाठी जे तारणारा जो आहे तो फक्त त्याचा मेंढपाळ असतो. Amen. Amen. For he will save them from danger. कारण की तो त्यांना त्यांचं संरक्षण करत असतो. The shepherd leads them into green pastures. कारण जो मेंढपाळ जो आहे त्यांना ते हिरवेगार कुंडात नेत असतो. He provides a safe shelter for them. त्यांच्यासाठी असं सुरक्षित जागा तो घेऊन जात असतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. And a good shepherd risks his life for his flock. आणि त्याच्या मेंढरूसाठी एक चांगला मेंढपाळ जो आहे स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात टाकत असतो. Hallelujah. हालेलुया. Now John chapter 10 is connected with John chapter 9. आणि योहान 10 जे आहे ते योहान 9 पासून जुळलेला आहे. Now I will just give you a brief idea of what happens in chapter 9. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे 9व्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे. Okay, Jesus comes here and he meets a blind man. आणि इथं येशू ख्रिस्त जे येऊन एक आंधळ्या व्यक्तीला भेटतो. So this blind man is unable to see from birth. आणि मग हे जे आंधळा व्यक्ती आहे ते जन्मतापासून आंधळा आहे, ते बघू शकत नाही. And Jesus makes clay with his spittle and he applies it on the eyes of the blind man. आणि मग येशू ख्रिस्त ते मातीमध्ये तुकून त्याच्या तुकानी चिखल बनवून त्याच्या डोळ्यावरती लावतो. And Jesus says to him, go and wash your eyes. मग येशू ख्रिस्त त्या आंधळ्याला म्हणतो जाऊन तुझे डोळे धुवून टाक. So this man goes to the pool and he washes his eyes, and that very moment he is able to see. आणि मग तो व्यक्ती जे आहे तिथे जाऊन ते स्वतःचे डोळे धुवून टाकतो. मग तिथे पासून तो बघू शकतो. Hallelujah. हालेलुया. So this man began to praise God. मग ते व्यक्ती जे आहे ते येशूची स्तुती करायला सुरुवात करतो. So when the people saw him, they were amazed that this blind man is able to see. आणि जे वेळेस अवतीभोवती असलेले जे लोक आहेत ज्यांनी पाहिलं मग ते त्यांना आश्चर्य वाटलं की हे अंधारा जो होता ते आता बघू लागला. And when the Pharisees, when the religious priests saw this, they were offended. जे धर्माचे याजक जे आहे आणि जे फारसी लोक आहे जेव्हा त्यांनी हे गोष्टी बघितले तर त्यांना वाईट वाटलं. Because Jesus did this healing on the Sabbath.
कारण की येशू ख्रिस्तानी हे जे चंगाई जे आहे ते शब्बाताच्या दिवशी केलेलं And आहे. in fact, I should say it was not just a healing, it was a miracle that Jesus performed. आणि हे जे आहे फक्त एक आरोग्य देणं नव्हतं, तर पण एक चमत्कार होता जे शब्बातच्या दिवशी येशू ख्रिस्तानी केलेलं होतं. Jesus is the one true miracle worker. आणि येशू ख्रिस्त एकच असा व्यक्ती आहे जो असं खरं जे चमत्कार आहे ते करतो. If it's a miracle, it should be from Jesus. आणि जर ते चमत्कार जर असेल तर मग ते नक्कीच येशू ख्रिस्ताचे द्वारे आहे. If not, it is a deceivement. आणि ते जर त्याच्याकडून नसेल तर मग ते एक धोका आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Amen. आमेन. So, that blind man was questioned by the Pharisees. आणि जे फारसी लोकांनी आहे ते आंधळ्या व्यक्तीला त्यांनी प्रश्न केला. How is it that you are able to see? तर हे कसं काय शक्य आहे की तू बघू शकत आहे आता? It is said that you were not able to see from childhood. आणि असं सांगण्यात आलं होतं की तू लहानपणापासून जेव्हापासून तुझा जन्म झालेला आहे तू आंधळा होता. How can you see now? आता कसं काय बघू शकतोस? So he told them that a man named Jesus, आणि त्यांनी ते व्यक्तीने त्यांना सांगितलंय की एक मनुष्य ज्याचं नाव येशू आहे he put clay on my eyes and told me to go and wash into the pool. आणि त्यांनी माझ्या डोळ्यावरती चिकन लावलं आणि त्यांनी मला जाऊन ते पाणीनी तोंड धुवायला लावलं. I did as he said and I was able to see. आणि जसं त्यांनी सांगितलंय तर मी तसंच केलं आणि मी बघू शकतो. Hallelujah. हालेलुया. And now the Pharisees wanted to persecute Jesus. They wanted to get rid of him. आणि आता जे फारसी लोक जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या विरोधात येऊन त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत होते. They wanted to kill him. The Jews wanted to stone him. आणि जे जू लोक जे आहे ते येशू ख्रिस्ताला दगडमार करण्याचा विचार करत होते, योजना बनवत होते. You know, they even said that this man who you speak about is a sinner. आणि तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे तो एक पापी व्यक्ती आहे ते असं म्हटले. And this faithful man, he responded, I do not know whether he's a sinner or not, but one thing I know, that he's given me sight and God does not answer the prayer of sinners. आणि मग जे व्यक्तीला डोळे आले किंवा मग ज्याला दिसायला लागला तो व्यक्ती असा म्हटला, हे व्यक्ती एक पापी नसू शकतो कारण की परमेश्वर जे आहे ते एक पापी व्यक्तीचं जे प्रार्थना आहे तो ऐकत नसतो. So here the Pharisees and the Jews began to reject Jesus. आणि इथं जे फारसी लोक जे आहे जे धर्माचे जे गुरु जे होते ते लोक येशू ख्रिस्ताचा विरोध करायला लागले. Because Jesus claimed to be the Son of God. कारण येशू ख्रिस्तानी स्वतःला असं सांगितलंय की मी परमेश्वराचा लेकरू आहे. That's amazing. No one anytime claimed to be the Son of God. आणि हे अद्भुत आहे कारण की आतापर्यंत कुणी असं स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हणून सांगितलेलं नाहीये. Jesus alone could claim to be the Son of God. फक्त येशू ख्रिस्तच ते घोषणा करू शकला की मी परमेश्वराचा मुलगा आहे. Because he is the Son of God. कारण की तो स्वतः परमेश्वराचा मुलगा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Jesus is amazing. येशू ख्रिस्त अद्भुत आहे. So let's look at John chapter 10 and we look at verse 1. आपण योहान 10 याचं पहिलं वचन बघूया. Most assuredly I say to you, he who does not enter the sheepfold by the door, but climbs up some other way, the same is a thief and a robber. येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे तोच सांगतो, जेव्हा एखादा मनुष्य मेंढर वाड्यात प्रवेश करतो तेव्हा त्यांनी दाराचा उपयोग करावे. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारू आहे, तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. But he who enters by the door is the shepherd of the sheep. आणि जे कोणी दाराच्या वाटेने येत असतो तो मेंढपाळ आहे. To him the doorkeeper opens, and the sheep hears his voice, and he calls his own sheep by name and leads them out. परंतु मेंढराची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे.
दरवाजेचं पहेरेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपले मेंढपाळाचा आवाज ऐकतात. And when he brings out his own sheep, he goes before them, and the sheep follow him. मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाका मारतो आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. For they know his voice. कारण की तो त्याचा आवाज ओळखतात. Yet they will by no means follow a stranger, but will flee from him, for they do not know the voice of strangers. आपले सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्याच्या पुढे पुढे चालतो, त्याचे नेतृत्व करतो. मेंढरे त्याच्या मागे मागे चालतात, कारण त्याची त्याचा आवाज ओळखतात. Jesus used this illustration, but they did not understand the things which he spoke to them. अनोळखी माणसांचे मागे मेंढरे कधीही जाणार नाही. ते त्या मनुष्यापासून दूर पळून जातील, कारण त्यांना त्याचा आवाज परिचय नसतो. आणि याचे उदाहरण जे आहे येशू ख्रिस्तानी इथं दिलेलं आहे. So in this chapter, Jesus is using the illustration of a shepherd and the sheep. आणि इथं येशू ख्रिस्त जे आहे या अध्यायामध्ये एक उदाहरण देत आहे, एक मेंढरू आणि एक मेंढपाळाबद्दल. Through this illustration, Jesus says that the flock are the children of Israel and Jesus is the true shepherd. आणि हे जे उदाहरण देऊन ते असं म्हणत आहे, जे इस्रायलचे लोक जे आहे ते लेकरं आहे परमेश्वराचे आणि येशू ख्रिस्त जो आहे तो मेंढपाळ आहे. You know, when people are blinded by religion, आणि जेवेळेस धर्माच्या गोष्टींनी लोक आंधळे झालेले असतात, when they are blinded by their pride and their ego, आणि जेवेळेस त्यांचं गर्वाने त्यांचे डोळे झाकलेले आहेत, no matter how simply you preach the word of God, they continue to be blind and deaf. आणि किती सोप्या रीतीने जरी तुम्ही त्यांना वचन शिकवत असेल तरी ते आंधळे सारखेच वागणार. They are more dumb than the sheep. आणि ते जे मेंढरू जे आहे त्याच्यापेक्षाही जास्त असं मंद ते लोक आहेत. That's true. आणि हे खरं आहे. Hallelujah. हालेलुया. So you know, Jesus says, I say to you, he who does not enter to the sheepfold by the door, but climbs up some other way, the same is a thief and a robber. आणि येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो तेव्हा त्यांनी दरवाजाचा उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटेरू आहे, तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. So the Jewish people, जे ज्यूइश लोक जे होते, you know, they very well understand the relationship between the shepherd and the flock. आणि ते लोकांना जे नातं जे आहे, जे मेंढरू आणि जे मेंढपाळाचं, ते त्यांना चांगलं रीतीने माहिती होतं. You know, one of the occupation was farming and the other one was that they used to take care of cattle. कारण की त्यांचा जे व्यवसाय होता ते शेतीचं काम करणं आणि जे मेंढरू किंवा मग जे जानवर आहे त्याचं पालन पोषण करणं होतं. You could see shepherds all over the place. आणि तुम्ही त्यांच्या जागेवरती जिथं कुठे बघाल तिथं तुम्ही एक मेंढपाळ बघू शकता. So Jesus was comparing the people to the sheep and himself as a shepherd. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त जे आहे ते तिथं तुलना करत होता की जे लोक आहेत आणि जे परमेश्वर आहे ते कसं मेंढरू आणि मेंढपाळ आहे. And then he was comparing the false shepherds आणि मग ते तुलना करत होते की जे वाईट जे मेंढपाळ असतात ते as thief and robbers. आणि त्यांना तो एक लुटेरू म्हणून असं तो दर्शवत होता. You know, many people think that Jesus is not speaking to mankind as thieves and robbers in this parable. आणि बरेचशा लोकांना असं वाटतंय की येशू ख्रिस्त जे आहे हे वचनाद्वारे कुठल्याही मनुष्याशी बोलत नाहीये. But actually Jesus is clearly referring to the religious leaders, the Pharisees, as thieves
and robbers. आणि खरं पाहता इथं येशू ख्रिस्त जे आहे, जे लुटेरू म्हणून दर्शवत आहे, ते जे याजक जे आहे, जे धर्मगुरू आहे, जे पाची लोक आहेत त्यांना म्हणत आहे. Because they claim to be the shepherd and the guide of the people of Israel. कारण की ते स्वतःला जे इस्रायली लोक आहेत त्यांचं मेंढपाळ असं ते म्हणून येत असतात आणि त्यांचं संरक्षण ते करत आहे असं ते म्हणत असतात. But it was not true about it. They would put in so much of religious burden that it would make it impossible for them to be saved. आणि पण हे खरं नव्हतं, पण त्यांना एवढं ते धर्माच्या गोष्टींमध्ये दाबून टाकलं होतं की त्यांचं जे तारणं जे आहे किंवा त्याच्यामधून त्यांचं बचाव होणं खूप अवघड होतं. They wanted to fill up they wanted to fill their bellies like today many false shepherds in the church do. त्यांना फक्त स्वतःचं पोट भरायचं होता आणि आजकाल जसं बरेचसे जे चर्च मंडळीमध्ये जे घडत आहे तेच ते लोक करत होते. Now I'm not bringing offense to any pastors or any true men of God. आणि जे खरं परमेश्वराचं जे मनुष्य आहे किंवा जे पालक आहे त्यांच्याबद्दल मी त्यांना वाईट वाटावं म्हणून बोलत नाहीये. But only if you are doing wrong, you'll be offended. आणि जर तुम्ही वाईट गोष्टी करत असाल, असं वागत असाल तर मग तुम्हाला वाईट वाटेल. God called you to be a shepherd, not a butcher. आणि परमेश्वराने तुम्हाला एक मेंढपाळ बनायला बोलवलेलं आहे, एक काठीक बनवायला नाही. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So you got to make sure that you are under the shepherd and not a butcher. Under a shepherd and not under a butcher. आता तुम्हाला हे खात्री करून घ्यायचं आहे की तुम्हाला एक मेंढपाळाच्या खाली राहायचं आहे का एक काठीच्या. But if you keep complaining about your pastor all the time and say that he's extorting and he's putting burden, he's doing this, he's doing that, and still you like to be under it, you are a damn fool. आणि जर तुम्ही एखाद्या पालकाबद्दल कुरकुर करत असाल की ते नियमी पैशासाठी ते बळजबरी करत असतात आणि पण तुम्ही त्याच्यातून बाहेर येत नसाल तर तुम्ही एक मूर्ख आहात. Some Christians are so bound to the congregation just because their family is there, or just because they have a church building, or just because they have so much of activities. आणि काही लोक जे आहेत ते इतके म्हणजे ते बांधले गेलेले आहेत एखाद्या मंडळी बरोबर किंवा त्यांचा परिवार त्या मंडळीमध्ये जात आहे किंवा तिथं बरेचसे असे वेगळे कार्य करतात म्हणून किंवा मग त्यांच्याकडे एक चर्च बिल्डिंग आहे म्हणून. And no matter what wrong is being done, I'll keep complaining and I'll continue to stay there. आणि काही वाईट जरी घडत असेल मी कुरकुर करत राहील आणि मी तिथंच राहील पण तिथून बाहेर येणार नाही. Why don't you leave and find another congregation where you'll be happy? आणि तिथून तुम्ही बाहेर पडून चांगलं जिथं तुम्ही तुमचं वाढ होईल असं तुम्ही का चांगली मंडळी बघून घेता. Where you receive fresh manna. आणि जिथं तुम्हाला असं एक ताजा मन्ना जिथं भेटत असेल तिथं का तुम्ही त्याचा शोध घेत नाही आणि तिथं जात नाही. And speaking the truth is that if you are disappointed in the place and you still love to be there, is because you are full of your pride and your ego. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहे आणि तरी मी तिथंच टिकून राहत आहे तर तुम्ही पूर्ण गर्वाने भरलेले आहात. You are blind by your pride and ego that you cannot see anything good out of that place. आणि तुम्ही जे आहे ते आंधळे झालेले आहे तुमच्या गर्वानी म्हणून तुम्हाला तिथे काही चांगलं दिसत नाहीये. And someday you'll be prepared for the butchery. आणि मग काही दिवसांनी तुम्ही जे आहे ते काटकाच्या मार्गावरती जाणार आहात. So best of future to you. म्हणूनच जे चांगलं भविष्य आहे तुमच्यासाठी असू द्या. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. धन्यवाद. All those are offended, what I said is true about you. आणि ज्यांना पण वाईट वाटलेलं आहे हे तुमच्याबद्दल खरं आहे. So be happy. म्हणून आनंद करा. I praise the Lord. मी Hallelujah. परमेश्वराची स्तुती करेन. Glory to God. परमेश्वराला महिमा Thank you, असो. Jesus. धन्यवाद येशू. Not all are sheep. We have wolves also around in churches. आणि सगळेच मेंढर नाहीये. काय जे कोल्हे आहेत ते पण आहेत चर्च मध्ये. Lanka.
again. Praise God. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So you will find some wolves in sheep clothing. काही जे लांडगे जे आहेत ते सुद्धा मेंढराचे जे पोशाख आहे ते घालून तुम्हाला मंडळीत भेटतील. You will know them by their fruits. आणि त्यांचं जे फळ आहे त्याच्याद्वारे तुम्ही त्यांना ओळखू शकता. And if you like their fruits, keep eating. आणि त्यांचे जे फळ तुम्हाला आवडत असेल तर खात राहा. Hallelujah. हालेलुया. I tell you, these are the end times, and you got to be careful. आणि हे जे आहे ते शेवटचे दिवस आहेत म्हणून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. Don't just blindly believe what I say. Let the word of God speak to you. आणि मी जे काय शिकवत आहे त्याला तुम्ही आंधळे होऊन विश्वास करू नका, तर वचनाच्या द्वारे तुम्ही शिका. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. If you think you know everything that the word has to teach, actually you know nothing. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सगळं काही गोष्टी माहिती आहे, जे वचन तुम्हाला शिकवत आहे, तर मग तुम्हाला काहीही माहित नाही. You know, when I read the Bible, I read it as if I'm reading it for the first time. आणि मी जेव्हा बायबल वाचत असतो, मी असं वाचत असतो जसं काही पहिल्यांदाच वाचत आहे. I say, Lord, I got to learn what you have to teach me today. आणि मी म्हणत असतो, परमेश्वर तू मला शिकव जे मला शिकण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. I tell you, all of you are smarter than I am. आणि मला असं म्हणत आहे, तुम्ही सर्व जे आहे ते खूप शहाणे आहे माझ्यापेक्षा. Praise God. God bless you. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. Praise God. Amen. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So, Jesus was trying to illustrate to these people trying to bring across them the truth. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते या वचनाद्वारे हे उदाहरण देऊन त्यांना शिकवत होता. Hallelujah. हालेलुया. He was bringing across them the truth, and he was speaking that he is the one true Savior. आणि या वचनाद्वारे तो त्यांना सांगत होता की तोच फक्त एक असं तारणारा आहे. Look at verse 1 once again. आणि पहिल्या वचनाकडे आपण परत एकदा बघूया. Most assuredly I say to you, he who does not enter by the sheepfold by the door, but climbs up some other way, the same is a thief and robber. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जेव्हा एखादा मनुष्य मेंढ्या वाड्यात प्रवेश करतो तेव्हा त्यांनी दाराचा उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटेरू आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. The thief and the robber uses the part of religion to steal into your life. आणि जे लुटेरू जे आहे, जे चोर जे आहे, तो नियमित धर्माचं जे मार्ग आहे ते निवड करत असतो ते चोरी करण्यासाठी. They will instill fear into you through religion. ते तुमच्यामध्ये जे भीती आहे ते घालत असतात धर्माच्या द्वारे. And then they will impose rituals and all kind of works in your life for you to be saved from the punishment of the so-called God that they have in their religion. आणि मग ते काही रूढी परंपरा किंवा जे काही कार्य तुम्ही केलं पाहिजे ते तुम्हाला देत असतात, सांगत असतात हे तुम्ही करायला पाहिजे जे त्यांच्या धर्माने जुळलेले आहे. You know, if a religion doesn't have another God, आणि जर धर्मामध्ये जर दुसरा परमेश्वर जर नसेल, the religion leader or the founder makes himself the God. आणि जे धर्मगुरू जे आहे ते स्वतःला परमेश्वर असं बनवून टाकत असतो. You know, there is a stupid sect that calls himself the Christ, and it's a Korean establishment. आणि एक असा मूर्खपणाची गोष्ट आहे जिथं एक जे व्यक्ती आहे ते स्वतःला ख्रिस्त असं म्हणून घेत असतो जे कोरियन आहे. You know, this man also comes out from a religious cult, a Christian religious cult. आणि हे जे मनुष्य जो आहे ते एक ख्रिस्ती धर्मामधून आलेला आहे, जे एक कल्ट जे पाळत असतात किंवा एक धर्म जे पाळत असतात. And he begins his own religion.
मग त्यांनी स्वतःचं जे धर्म जे आहे त्याचं पालन सुरू केलं. And he calls himself the Christ or the Savior of the present time. आणि तो स्वतःला येशू एक क्राइस्ट असं म्हणून घेतो, म्हणजे तो तारणारा आहे या काळाचा. And he calls himself, he has a dispensation. He says that the dispensation of Jesus Christ has ended and now he calls him the eternal Savior. आणि ते असं शिकवण देत असतो की येशू ख्रिस्ताचं जे युग आहे ते संपलेलं आहे, आता माझ्यापासून जे आहे एक नवीन युगाची सुरुवात होत आहे. And then they have this, Mother God, which they call Mother Jerusalem, and all kind of stupid stuff. This blinded man has blinded so many people. आणि त्यांच्याकडे मग दुसरा परमेश्वर आहे जे एक मदर गॉड, म्हणजे जे परमेश्वरांची जे आई आहे, मग वेगळ्या वेगळ्या अशा काही गोष्टी आहेत जे पाळत असतात. And stupid ones that have not got a hold of the word of God are the ones that follow him. आणि जे मूर्ख लोक जे आहेत, ज्यांच्याकडे वचन नाहीये, ज्यांनी वचनाला पकडून ठेवलेलं नाहीये, ते सगळे त्याच्या मागे चालतात. These are the kind of thieves and robbers. आणि तेच या प्रकारचे जे चोर आहेत आणि जे चोरी करणारे आहेत ते आहेत. They don't come to the door, but they enter to some other way. आणि ते दरवाज्यातून येत नसतात, पण ते दुसऱ्या मार्गाने येतात. Now the people that have been deceived are not innocent people. आणि ज्या लोकांना ते धोक्यात टाकण्यात आलेलं आहे ते अशी साधारण लोक नाहीये. They are ignorant and stubborn people. आणि ते एक असं हट्टी आणि जे दुर्लक्ष किंवा मग जे ते लोक आहेत. Because many of them that has joined this cult are from the so-called Christian organizing groups or congregations. आणि बरेचसे लोक जे जाऊन यांना जुळलेले आहे ते स्वतःला ख्रिस्ती असं म्हणून घेतात किंवा ते अगोदर दुसऱ्या चर्चची मंडळी होती ते जाऊन यांना जुळले. Now I'm telling you all this because I had an encounter with them. आणि मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की मी पण एकदा त्यांच्याशी माझं भेट झालेलं आहे. Some people from my congregation had gone, but the people who were not regular comers to church or had taken the word of God for granted. आणि काय जे माझ्या मंडळीचे जे लोक आहेत ज्यांनी वचनाला फक्त असंच घ्यायचं म्हणून घेतलं, त्यांनी वचनावरती चाललेलं नाहीये किंवा धरून ठेवलेलं नाहीये, असे लोक तिथं गेले. They come to church and they fall asleep. आणि जे आमच्या चर्चला येतात आणि ते चर्चमध्ये येऊन झोपत असतात And they don't receive anything. आणि मग ते वचनातून काही प्राप्त करत नाही. Or then they just come to church for the sake of coming. It's like once in a month or once in a year and so on, or only on festival days. किंवा हे असं आहे की ते जे लोक आहेत ते काही उत्साह जर असेल चर्चमध्ये मग तेव्हाच येतात किंवा मग महिन्यातून एकदा किंवा मग त्यांचं काही गरज असेल तेव्हाच ते येत असतात. They are festival Christians. आणि ते फक्त एखाद्या वेळेस जेव्हा सणासुदीला येणारे लोक आहेत. Praise God, God delivered us from festivals. आणि धन्यवाद असो परमेश्वराचा की जे सणसुदी आहे त्याच्यापासून परमेश्वराने आम्हाला सोडवलेलं आहे. You shall know the truth and the truth shall set you free. आणि तुम्हाला खरं हे माहिती होणार आहे आणि सत्य जे आहे ते तुम्हाला मोकळं करणार. For me every day is rejoicing. Every day is a festival in Christ Jesus. आणि माझ्यासाठी प्रत्येक दिवस जे आहे ते आनंदाचा आहे आणि प्रत्येक दिवस एक सण आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Hallelujah. I don't give birth to Jesus every year. I don't crucify Jesus every year, and I don't raise him up every year. आणि मी जे आहे ते येशू ख्रिस्ताला दरवर्षी जन्माला आणत नाही, त्याच्यावर परत त्याला दरवर्षी मारून सुद्धा टाकत नाही किंवा क्रूसित पण करत नाही. I don't make him a small baby in the manger, and then the same year make him such a big, 30 years, and crucify him on the cross, and then bury him and raise him again. आणि एकच वर्षात मी ते येशू ख्रिस्ताला लहान बाळ बनवत नाही आणि परत त्याच वर्षामध्ये तो 32 वर्षाचा पण होतो आणि त्या क्रूसावरती तो मरण सुद्धा पावतो. Some of the pastors don't make a joke of my belief. आणि काय लोक असं म्हणतील की मी माझा जे विश्वास आहे त्याचा तुम्ही चेष्टा उडवू नका. You are already a joker. आणि तुम्ही अगोदरच एक चेष्टा असे झालेले आहात. Good entertainment. आणि एक चांगलं असं मनोरंजन आहे. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया.
Glory to God. परमेश्वराला I'm not hurting any sentiments because you're hurting my sentiments because you're playing with my Jesus. आणि मी कुणाचं जे भावना आहे त्याला ठेस पोहोचवत नाही, पण तुम्ही माझ्या भावनांना ठेस पोहोचवत आहात कारण की एक माझ्या येशूबद्दल असं म्हणत आहात. But you know what? I am happy. पण तुम्हाला माहिती आहे का मी आनंदित आहे. It only tells me this, that you are a fool and I have to ignore. आणि हे फक्त मला हे सांगत असतो की तुम्ही एक मूर्ख आहात आणि मला तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे. Jesus said, you shall know the truth and the truth shall set you free. So I have been free. Whatever you say about Jesus, whatever you do to the images or to the building doesn't affect me because it doesn't affect Jesus. He's always on the throne. आणि मी ह्या गोष्टीपासून मोकळं झालेला आहे कारण की वचन असं म्हणतो की मी सत्य जाणेन आणि सत्य जे आहे ते मला मोकळं करेल. तुम्ही त्या मूर्तीबद्दल किंवा चर्च बिल्डिंगबद्दल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल काही जरी म्हणत असाल त्याच्याने मला फरक पडत नाही. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You know, suppose you see a person tearing 2,000 rupees original notes. आणि हे असं आहे की जसं तुम्ही असं विचार करा की एखादा व्यक्ती जे आहे 2000चं जे खरं नोट आहे ते फाडत आहे. What do you call him? Ignorant or a fool? तुम्ही त्याला काय म्हणणार? मूर्ख म्हणणार का तो त्याला ज्ञान नाही असं म्हणणार? You call him a fool. तुम्ही त्याला मूर्खच म्हणणार. For someone rejecting the true and living Savior, who is he? You got to know it for yourself. आणि जर एखादा जिवंत जे परमेश्वर आहे किंवा तारणारा आहे त्याचा जो विरोध करत असेल तर मग तुम्ही ठरवा ती कोण तो कोण आहे किंवा ती कोण आहे. Hallelujah. हालेलुया. I mean, so put yourself in the category that you would like to be. आणि तुम्ही स्वतःला त्या स्थानामध्ये टाका जिथे तुम्हाला राहण्याची गरज आहे. I pray someday the light may shine upon you in that darkness. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन की एक दिवस ते प्रकाश जे आहे तुमच्यावरती प्रकाशित हो त्या अंधारामध्ये. May another Paul be born out of you. आणि तुमच्याद्वारे एक नवीन असं पाऊल जे आहे त्याचा जन्म होऊ द्या. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. This Saul, who was a fool, had an encounter with Jesus Christ and became Paul, the wise man. आणि जे साऊल होता, जे मूर्ख होता, जे परमेश्वराच्या विरोधात होता, ज्यावेळेस तो परमेश्वराला भेटला, परमेश्वर खरं कोण आहे त्याला समजला, तो पाऊल झाला. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So, Jesus was speaking about a sheepfold. आणि इथं येशू ख्रिस्त जे आहे ते एक मेंढर जे घर असतो त्याच्याबद्दल बोलत होता. But what is a sheepfold? मेंढरवाडा जे आहे ते काय असतं? You know, it's an area which is surrounded by high fences. आणि जे मेंढरवाडा जे आहे ते असे एक मोठे मोठे भिंतींनी बनलेलं असतं. And these are built somewhere in the villages or countryside. आणि हे जे बांधकाम जे आहे ते गावाकडे जास्त करून आपल्याला बघायला मिळतो. So the shepherds, you know, they take their sheep to different places to find green pastures. आणि मग जे मेंढपाळ जे आहे त्याच्या मेंढरांना वेगळ्या वेगळ्या स्थानावर घेऊन जात असतो याच्यासाठी की त्यांना हिरवगार असं घास मिळावं. So in the night, the shepherds would lead their flock into the sheepfold. आणि मग रात्रीच्या वेळेस जे मेंढपाळ आहे ते त्याच्या मेंढरांना ते मेंढरवाडा जे आहे त्याच्यामध्ये घेऊन त्याला ठेवत असतो. So it's not just one shepherd's flock, but there are a number of shepherds that would put all their sheep together. आणि तिथं फक्त एक मेंढपाळाचे मेंढर नसतात पण वेगळे वेगळे मेंढपाळाचे सगळ्यांना एकत्र आणून ते मेंढर घरात ठेवण्यात येतो. And then there would be a door for that sheepfold, and there would be a guard or watchman at the door in the night. आणि ते मेंढरवाड्याला एक असं गेट असतो आणि मग एक पहरेकरी सुद्धा असतो. And the shepherds would find a place for them to rest for the night. आणि मग ते मेंढपाळाला एक जागा ते स्वतःला बघतात जिथं ते आराम करू शकतात. So all the sheep, all the flocks come together and they are mixed up. आणि आता सगळे जे मेंढरू आहे ते सगळे एकत्र आलेले आहे आणि ते आता एकत्र झालेले आहेत.
But what I believe is the sheep recognize the sheep from their flock. I believe that all the sheep recognize from which flock they are. पण त्या मेंढराला हे माहिती आहे ते कुठल्या झुडपामधून आहेत म्हणून. And you know, in that they would be together. आणि मग त्या झुडपामध्येच ते एकत्र असे वेगळे असतात. And there is a possibility of mixing up. आणि असं पण होऊ शकेल की मग ते एकत्र सुद्धा झालेले असेल. So the sheep or the flock will remain in that sheepfold all night. आणि जे जे मेंढरवाड्यात जे आहे ते पूर्ण रात्रभर तिथे असतात. The next morning the shepherds come आणि दुसऱ्या दिवशी त्या मेंढपाळ येत असतो to receive their flock to themselves so that they would take them out to lead them out to graze. त्याच्यासाठी की त्याचे जे मेंढर आहे त्यांना ते बाहेर घेऊन जावं, त्यांना काही खायला द्यावं म्हणून. Now when the shepherd comes, the doorkeeper or the watchman opens the door for the shepherd to go in so that he can bring his flock out. आणि मग जेवेळेस हे मेंढपाळ येत असतो तेवेळेस जो पहरेकरी जे आहे तो दार उघडतो ह्याच्यासाठी की तो आतमध्ये जाऊन त्याचे जे मेंढर आहे त्याला घेऊन जाऊ शकेल. And then a shepherd gives a distinct call to his flock. He makes a different kind of sound. आणि मग एक मेंढपाळ जे आहे ते आवाज देतो, एक हाका मारत असतो त्याच्या मेंढर जे आहे ते येण्यासाठी. And through that sound, when the sheep hears, every sheep will know that this is my master, and they will come out of the sheepfold to be with the master. आणि जेवेळेस मेंढर जे आहे ते आवाज ऐकत असतात ते ओळखतात की हे माझा मेंढपाळ आहे, मग ते त्याच्या मागे होतात, चालतात. So Jesus said that my sheep hear my voice and they follow me. म्हणून येशू ख्रिस्ताने असं सांगितलेले आहे, माझे मेंढर जे आहे ते माझा आवाज ऐकतात आणि ते ओळखतात आणि माझे मागे चालतात. You know, when you if you go to the village side, if you go to the hilly areas, you will find the shepherd grazing their flock. आणि जेवेळेस तुम्ही या गावाकडे वगैरे जात असता तेवेळेस तुम्ही पाहता हे जे मेंढपाळ जे आहे त्याच्या जे मेंढर आहे ते घेऊन जात असतो चरायला. And some of the and there are a number of shepherds, that are grazing their flocks. आणि काही वेगळे वेगळे असे मेंढपाळ असतात जे एकत्र येऊन त्याचे जे मेंढर आहे त्यांना चरत असतात, चरण्यासाठी सोडलेले असतात. So when it is evening time for them to return back home, the shepherd would make a sound. आणि जेव्हा संध्याकाळी त्यांना परत घरी जाण्याचा वेळ झालेला असतो तेवेळेस मेंढपाळ जो आहे ते एक आवाज देत असतो. And wherever the sheep are scattered, when they hear the voice of the master, they would run back and come to the master. आणि जे मेंढू जे आहे जे वेगवेगळ्या स्थानांमध्ये चरत असतात ते त्याच्या मेंढपाळ जे आहे त्याचा आवाज ऐकून ते त्याच्याकडे येतात. So all the shepherd would make a distinct sound one after the other so that the sheep would know in which direction they got to go. आणि मग जे मेंढपाळ आहे ते वेगळे वेगळे आवाज देत असतात ह्याच्यासाठी की ते मेंढरांना समजावं की कुठल्या मार्गामध्ये त्यांना यायचं आहे. So the sheep of Jesus the shepherd recognizes his voice and follows after him. आणि जे मेंढरू जे आहे येशू ख्रिस्ताचे ते त्याच्या जे मेंढपाळ आहे त्याचा आवाज ओळखतात. Hallelujah. हालेलुया. As a truly born again believer, how would you recognize the voice of Jesus? आणि तुम्ही एक नवीन जन्म पावलेले येशू ख्रिस्ताचे जे मेंढर आहेत ते तुम्ही कसं ओळखणार तुमचं मेंढपाळ कोण आहे? The truth is that the one that you spend time with, it is his voice that you will recognize. आणि खरं तर हे आहे ज्याच्याबरोबर तुम्ही जास्त वेळ घालवत असता, ज्याच्याबरोबर तुमची सहभागिता जास्त असतो त्याचा तुम्ही आवाज ओळखू शकता. Amen. Amen. If you are not having fellowship with the Lord, you are not having a personal devotion, you are not reading Bible for yourself, you cannot recognize his voice and you will follow a stranger. आणि जर तुमची व्यक्तिगत जे परमेश्वराबरोबर संगती जर नसेल, तुम्ही जर बायबल वाचत नसेल, त्याचा आवाज जर तुम्ही रोज ऐकत नसेल तर मग तुम्ही तुमच्या परमेश्वराला ओळखत नाही, तुमच्या मेंढपाळ कोण आहे त्याला ओळखणार नाही. Why do you think people keep changing churches? तुम्हाला का वाटतंय की जे लोक जे आहेत ते सारखं एक मंडळीतून दुसऱ्या मंडळीमध्ये जात असतात? You know, there are two kind of people that changes churches. आणि असे दोन प्रकारचे लोक आहेत जे नेहमी मंडळी बदलत असतात. One is never satisfied, he keeps on changing one after the other. तो एक प्रकार जे आहे ते असा आहे की तो कधीच तृप्त होत नाही म्हणून तो
तो एकापासून दुसऱ्या मंडळी आणि दुसऱ्यापासून तिसऱ्या मंडळी. And everywhere they go, they have to blame their pastor. आणि जिथं कुठे ते जात असतात तिथं ते पालकाला ते दोष लावत असतात. Such is the one that has never known the voice of its shepherd. आणि तसला व्यक्ती तोच आहे ज्यांनी येशू ख्रिस्ताचा आवाज ओळखलेला नाहीये. Probably not saved also. आणि असं होऊ शकतो की त्याचं तारण सुद्धा झालेला नाहीये. Another one, after being, brought up in a particular church for years together. आणि दुसरा जे प्रकार आहे ते असा आहे की असं होऊ शकतो की बरेचशा वर्षापासून त्या मंडळीमध्ये त्याचं पालन पोषण होत आहे. And this person begins to read the word and he begins to understand the word. He spends time in the fellowship with the Lord. आणि असं होऊ शकतो की हे जे व्यक्ती आहे ते स्वतःहून बायबल वाचतो, वचन वाचतो, परमेश्वराबरोबर त्याची संगती तो करत असेल. And all of a sudden he realizes that the person that I am under is a stranger and not a shepherd. आणि मग त्याला अचानकच असं जाणीव होते की ज्याच्या शिकवणमध्ये मी आहे तो कोणतरी वेगळाच मनुष्य आहे, तो एक चांगला मेंढपाळ नाहीये. His teaching is contradicting the word of God, so this person would leave that congregation and find another congregation where he can find the true word of God, the gospel of grace, and will be settled there. आणि मग त्याला असं त्या व्यक्तीला असं वाटेल की हे जे मनुष्य आहे ते वचनाच्या विरोधात शिकवत आहे, म्हणून ते त्या मंडळीमधून बाहेर येऊन जिथं परमेश्वराचं खरं वचन आहे तो तिथं जाईल. And this is a place where he grows in the grace and the knowledge of the Lord Jesus. आणि हेच असं एक स्थान आहे जिथं तो परमेश्वराच्या ज्ञानामध्ये त्याच्या अनुग्रहामध्ये तो अधिक आणि अधिक वाढत जात असतो. Hallelujah. हालेलुया. Rivers of Life Church is one of those places where you can grow in the knowledge and the grace and the power of the Lord Jesus Christ. आणि रिव्हर्स ऑफ लाईफ चर्च एक असं स्थान आहे जिथं तुम्ही परमेश्वराचा प्रेम, अनुग्रह आणि त्याचं जे वचन आहे त्याच्यामध्ये अधिक आणि अधिक वाढू शकता. Well, I gave you a picture. I explained to you about the shepherd, the sheepfold, the flock, and the doorkeeper. आणि मी आता तुम्हाला समजून सांगितलेलं आहे एक मेंढपाळाबद्दल, एक जे पहरेकरी आहे आणि जे एक मेंढरू आहे त्याच्याबद्दल. Now I want to throw light on verse 1 again. आणि मी पहिल्या वचनावरती परत एकदा प्रकाश टाकत आहे. Jesus said, "Most assuredly I say to you, he who does not enter the sheepfold by the door, but climbs up some other way, the same is a thief and a robber." येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जेव्हा एखादा मनुष्य मेंढरवाड्यात प्रवेश करतो तेव्हा त्यांनी दरवाजाचा उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटेरू आहे, तो मेंढरांचा चोरीचा प्रयत्न करत आहे. Hallelujah. हालेलुया. So what is the sheepfold that Jesus is referring to? आणि इथं जे परमेश्वर ज्या मेंढरवाड्याबद्दल बोलत आहे ते कुठलं आहे? Jesus is speaking about the Jewish people as or speaking of Israel as a sheepfold. आणि जे येशू ख्रिस्त जे आहे, जे इस्रायली लोक आहे त्यांना एक असं मेंढराचं एक झुंड असं तो म्हणत आहे. A sheepfold, an area where the sheep is kept. आणि एक मेंढरवाडा जिथं जे मेंढर जे आहे ते ठेवण्यात येत असतो. Hallelujah. हालेलुया. So in the sheepfold there are all kind of people, all kind of Jews with their Jewish custom or Judaism that they follow. आणि जे मेंढरवाडा आहे तिथं वेगळे वेगळे प्रकारचे जे सगळे जे ज्यूइश लोक आहेत त्यांच्या जे शिक्षण असेल ते वेगळे शिक्षण किंवा जे वेगळे विचार ते घेऊन तिथं असतात. They have their religious leaders, the Pharisees, the Sadducees. They have they have their religious lawyers. आणि त्यांचं जे धर्मगुरू आहे, जे फारसी लोक जे आहे, जे फारसी गुरु आहेत ते आहेत. They have their religious lawyers. आणि त्यांच्याकडे जे धर्माचे जे वकील असतात ते आहेत. And they have all their kind of stuff by which they keep the people under their control through their teachings. आणि त्यांच्याकडे वेगळे प्रकारचे असे शिक्षण असतात, ज्या शिक्षणाचे द्वारे ते त्या लोकांवरती ताबा करून त्यांना असं दाबून ठेवत असतात.
you know, instead of making them free to follow God, they would put them in bondage so that they would be dependent on them and they could steal from them. आणि ते जे आहे ते त्यांना मोकळं करून परमेश्वराचं ओळख करून देण्याच्या ऐवजी ते त्यांना बंधनामध्ये ठेवत असतात ह्याच्यासाठी की ते त्यांच्याकडून काय कमाई करून घेऊ शकतील. Always keep them in fear and dependent on them. आणि नियमित ते भीतीमध्ये आणि त्यांच्यावरती अवलंबून ते त्यांना ठेवत असतात. You know, if your pastor always keep you under religious fear and makes you dependent on him, then you are in the wrong place. आणि जर तुमचं जर पालक नियमित तुम्हाला बंधनात ठेवत असेल किंवा Dependent on himself. आणि नियमित त्याच्यावरतीच अवलंबून ठेवत असेल तर मग तुम्ही चुकीच्या मंडळीमध्ये आहात. You cannot do this, you cannot do that without asking me. तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही मला विचारल्याशिवाय. So, you need to be free. म्हणून तुम्हाला मोकळीची गरज आहे. Where the Spirit of the Lord is, there is liberty. आणि जिथं परमेश्वराचा आत्मा आहे तिथं मोकळीकी आहे, स्वातंत्र्यता आहे. If you are fellowshipping in the place where there is no joy, where there is no peace, there is no liberty, then you are in a religious bondage and you need deliverance from that. आणि तुम्ही जर असं संगतीमध्ये असाल जिथं तुम्हाला आनंद मिळत नाहीये आणि तुमचं जर वाढ होत नाहीये तर तुम्ही एक धर्माच्या शिक्षणामध्ये आहात. Yeah, you need to be delivered from bondage. आणि तुम्हाला ते बंधनामधून मोकळं होण्याची गरज आहे. So Jesus was speaking of Israel as the sheepfold and the Jewish people as the sheepflock. आणि इथं येशू ख्रिस्त जे आहे, जे इस्रायल जे आहे त्याला एक मेंढर वाडा असा म्हणत होता आणि जे तिथले जे लोक आहे त्यांना ते एक मेंढरू असं म्हणत होता, दर्शवत होता. And Jesus was speaking about himself as the good shepherd. आणि तो स्वतःला एक चांगला असं मेंढपाळ म्हणून दर्शवत होता. It's amazing. Jesus claimed that there was no shepherd in Israel but himself. आणि मग येशू ख्रिस्ताने अशी घोषणा केली इस्रायलमध्ये कुठलंही असं मेंढपाळ नाहीये पण तो स्वतः एक मेंढपाळ आहे. You know, in reference to the Jews as the sheep, Jesus was the only true shepherd or the only true savior. आणि ते जे ज्यूइश लोक आहेत त्यांना बोधित करून ते असं म्हणत होता की मीच एक चांगला मेंढपाळ आहे. And the proof that Jesus was giving about himself as the only shepherd and the only savior was his virgin birth. आणि ते स्वतःला एक खरं मेंढपाळ म्हणून जे चिन्ह तो देत होता ते म्हणजेच की त्याचा जे जन्म आहे ते कुवारीपासून झालेला आहे. He called his birth as the door of coming into Israel. आणि मग त्यांनी ते त्याचा जे जन्म आहे त्याला त्यांनी असं दर्शवलं की ते दरवाजा जे आहे ते इस्रायलमध्ये येण्यासाठी. He referred to his virgin birth as the door to come to the sheep to enter the sheepfold. आणि त्यांनी त्याचं जे कुवारीपासून त्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दरवाजा असा दाखवला जे करून ते मेंढरापर्यंत येऊ शकतो जे ज्यूइश लोक होते. You know, all the prophets of old, जे जुन्या करारामध्ये जेवढे पण भविष्यवक्ता जे आहे if I am right, about 330 times it prophesied about Jesus. आणि मी जर बरोबर असेल तो 330 वेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल घोषणा केलेली आहे. It spoke about Jesus' birth. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल सांगितलेलं They आहे. prophesied about his death. आणि त्याच्या मरणाबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली. They prophesied about his resurrection. आणि त्याचं जे पुनरुत्थान आहे त्याच्याबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली. You know, one scripture which I can give you is Isaiah chapter 7. आणि एक वचन जे मी तुम्हाला नाही दिलं ते म्हणजे यशाया 7:13. Isaiah chapter 7 and verse 13 and 14. यशाया 7 याचा 13 आणि 14. Then he said, Hear now, O house of David, is it a small thing for you to weary man, but will you weary my God also?
Therefore the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son, and shall call his name Emmanuel. तेव्हा यशाया म्हणाला, हे दाविदाचे वंशज, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अनंत Verse 39. Yeah, correct. लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहतोस, हे पुरेसे नाही. म्हणून आता तू देवाचा सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का? तेव्हा देव माझा प्रभू तुला स्वतःहून चिन्ह देईल. त्याला कुमारिकेकडून पाहती गर्भवती आहे, ती मुलाला जन्म देईल. ती त्याचं नाव इस्मोनुएल ठेवेल. Hallelujah. हालेलुया. Jesus is called Emmanuel, God with us. येशू ख्रिस्ताला इमॅन्युअल नाव देण्यात आलं, म्हणजे परमेश्वर माझ्या बरोबर. You know, Jesus claimed to be the Son of God, and the Jews said that he called himself God. आणि मग जे यहुदी लोक जे आहे ते म्हटले की ते स्वतःला परमेश्वराचा पुत्र असा म्हणत आहे. Jesus called himself the Son of God. The Jew says he is blaspheming by calling himself God. येशू ख्रिस्तानी स्वतःला परमेश्वराचं पुत्र असं म्हटलेलं आहे. मग हे जे यहुदी लोक आहेत त्याच्यावरती दोष लावत आहे की यांनी परमेश्वराच्या नावाचा निंदा केलेला आहे. Well, the Son of God is God. Hallelujah. आणि जे परमेश्वराचं पुत्र जे आहे ते पुत्र आहे नाही का? Praise God. परमेश्वराची स्तुती असो. And Jesus claimed it. When Jesus says, I come to know, Jesus says, I have come into the world according to the prophecy. That's the do. आणि मग येशू ख्रिस्त असं म्हणतो, मी ते दारातून आलेलो आहे, म्हणजे जे भविष्यवक्तांनी भविष्यवाणी केलेली आहे त्याच्या अनुसारच मी आलेलो आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. So Jesus came according to the prophecy, and these religious leaders who had the idea of the Christ coming rejected the Christ. आणि येशू ख्रिस्तानी जसं भविष्यवाणी केलेली आहे तसंच त्याच्याद्वारे आलेला आहे, तरी हे जे धर्माचे जे गुरु होते, जे लोक होते, त्यांनी येशू ख्रिस्ताचा विरोध केला. Yeah, they had hints, they had clues that Jesus Christ is the Christ. आणि त्यांना एक गोष्टीची जाणीव होता की एक चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे होते की येशू ख्रिस्त जे आहे ते परमेश्वर आहेत, तरी त्यांनी त्याचा विरोध केला. Hallelujah. हालेलुया. So Jesus' virgin birth was the door into the sheepfold. आणि येशू ख्रिस्ताचा जे कुवारीपासून जे त्याचा जे जन्म आहे ते एक चिन्ह होता, ते दारातून येणं. And Jesus said, everyone who came before them, everyone who claimed to be a shepherd, everyone who claimed to be the religious leader, he says they are thief and robber. आणि जे कोणी स्वतःला असं धर्मगुरू म्हणतात किंवा धर्माच्या गोष्टीसाठी ते आलेले आहेत, त्याच्या अगोदर किंवा नंतर येशू ख्रिस्त जे आहे त्यांना एक लुटेरा असं म्हणत आहे. Hallelujah. हालेलुया. You know, this blind man followed after Jesus. आणि हे जे आंधळा जो व्यक्ती आहे तो येशू ख्रिस्ताचे मागे चालता झाला. And Jesus referred to him as the sheep of his flock. आणि मग येशू ख्रिस्तानी त्याला स्वतःचा जे मेंढरू असं त्यांनी म्हटला. And when the other people questioned him and says, tell us if you are the Christ, why do you keep us in darkness? आणि मग बाकीचे लोक असे म्हटले की तू आम्हाला खरं सांग, जर तू जर परमेश्वर असेल तर तू आम्हाला अंधारात का ठेवलेला आहे? Jesus said, I have told you, but you don't listen to me. आणि येशू ख्रिस्तांनी असं म्हटलं, मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुम्ही ऐकत नाही. Because you are not of my flock. कारण की तुम्ही माझे जे मेंढरवाडा आहे त्याचे नाही आहात. Because my sheep, they hear my voice and they follow me. कारण की माझे जे मेंढरू आहे ते माझा आवाज ऐकून माझे मागे चालते होतात. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. And you know, later on, Jesus goes to say in verse 7, in John 10 and verse 7, Jesus says to them again, most assuredly I say to you, I am the door to the sheep. All who ever come before me are thieves and robbers, but the sheep did not hear them. I am the door. If anyone enters by me, he will be saved and will go in and out and find pastures.
The thief does not come except to steal and to kill and to destroy. I have come that they may have life and that they may have it more abundantly. म्हणून येशू पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, मी मेंढराचे दार आहे. माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटेरे होते, मेंढरांनी ज्याचे आवाज ऐकले नाहीत. मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल, त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो, परंतु मी जीवन देण्यासाठी आलो, असे जीवन जसे भरपूर आणि चांगले आहे. Hallelujah. हालेलुया. Here first Jesus said that he has entered through the door. आणि अगोदर येशू असं म्हटला, मी मेंढराच्या दारात आहे, दार आहे. No. मीच दार आहे. In the first part that I spoke to you, Jesus said that he has entered through the door of the sheepfold. आणि पहिल्या वचनामध्ये आपण असं बघितलेलं आहे, त्यांनी असं म्हटलंय की मी त्या दारातून आलेलो आहे. So Jesus was referring to the door to the sheepfold that was through the virgin birth he became man and he came to his people. आणि येशू ख्रिस्तानी इथं असं सांगितलंय, मी ते दारातून प्रवेश केलेला आहे. ते म्हणजे जे कुवारी च्या द्वारे त्याचा जन्म झालेला आहे, ते मेंढरवाड्यापर्यंत. The God, our Lord Jesus Christ, who was in heaven, became man through the virgin birth and came among his people. जे आपला जे परमेश्वर आहे, जे स्वर्गाचा, तो स्वतः एक मनुष्य झाला आणि एक कुवारीच्या द्वारे त्याचा जन्म झाला. So he entered to the door, to the path that God had prepared for him to come as the Savior of the Jews and of this world. आणि त्यांनी ते दारामधून प्रवेश केला, जे परमेश्वराने अगोदरच नेमून ठेवलेला होता, ज्याच्यानी लोकांचं तारण होईल. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So the only way, the sinless way that Jesus came into the world is being born of a virgin. आणि एकच मार्ग आणि जे पाप रहित या जगामध्ये येण्याचा जो मार्ग होता, ते म्हणजे येशू ख्रिस्त एक कुवारीपासून जन्माला येणं. Jesus is the only one who was tested and tried, who was judged by the highest level of religious judges and law judges or the jury, and could not be proven as a man who committed even one crime. आणि येशू ख्रिस्त एक असा व्यक्ती आहे ज्याच्यावरती बरेचसे जे धर्माचे लोक आहेत त्यांनी दोष लावण्याचा प्रयत्न केला, त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते साबित करू शकले नाही की त्यांनी कुठलाही पाप केलेला आहे, कुठला एक सुद्धा नाही. He was the only one who never ever did a mistake. आणि तोच फक्त असा व्यक्ती होता ज्यांनी कधीच असं एक सुद्धा चुका केलेला नाहीये. Because he is God. कारण की तो परमेश्वर आहे. He is God. कारण की तो परमेश्वर आहे. He is the Son of God. कारण की तो परमेश्वराचा पुत्र आहे. He is the only Savior of the world. आणि तोच फक्त तारणारा आहे या जगाचा. Now you know, everyone that is made God, आणि आता जे कुणी देव असं स्वतःला बनवलेला आहे किंवा देव बनवलंय, whether that idol or whether that character is a myth or a real person, all has committed mistakes and committed crime. आणि जे काही काल्पनिक जे आपण देव किंवा परमेश्वर असं म्हणत असतो, जे काही आपण मूर्ती जे काही आहे त्याला आपण दर्शवतो परमेश्वर म्हणून, त्यांनी सगळ्यांनी कुठं ना कुठं चुकलेले आहे, त्यांनी पाप केलेला आहे. You go study their history or whatever books, you will find that yes, they committed crime. आणि तुम्ही जर जाऊन त्यांचे जर पुस्तक वाचले, की धर्मपुस्तक जे काही आहे ते जर वाचले, तर तुम्हाला समजेल की त्यांनी नक्कीच चुकलेले आहेत आणि त्यांनी पाप केलेला आहे. Yes, they committed sin. आणि त्यांनी पाप केलेला आहे. You know, as I told you in the beginning, they use a form of religion to become a leader or a god.
आणि मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्यांनी एक धर्माचं जे आहे ते वापर केलेला आहे लोकांवरती सत्ता करण्यासाठी. It's like, a criminal wanted for a crime, hides out somewhere and then comes out with a religious idea and he collects a number of followers to avoid being arrested. आणि हे असं आहे, एखादं जे डाकू आहे त्याला जे हत्या करायचं आहे ते हत्या करून मग एक धर्माची गोष्ट घेऊन तो येत आहे आणि धर्माची गोष्ट सांगत आहे आणि मग तो एक देव बनून जातो. And then he becomes that religious leader or he becomes God to the people. मग तो एक धर्माचा गुरु बनतो, नाहीतर स्वतः देव आहे तो असं बनून जात असतो. Not mentioning names, but there is a poet. He says that there are, he doesn't give any value to families, no respect to family, and he says there is nothing known as brothers, nothing known as sisters, nothing known as father or daughter, and nothing known as mother and son. आणि मी आता कुणाचं नाव न घेता मी असं म्हणत आहे, असं एक शिकवण एक मनुष्य देत असतो जे म्हणतो की असं भाऊ बहीण किंवा नवरा बायको किंवा आई वडील असं कुठलाही नाता नसतोच. And he also claims that there is nothing known as sin. आणि मग ते असं पण म्हणतो पाप म्हणून असं काही नाहीच आहे. Do whatever makes you happy. आणि तुम्हाला जे काही आनंद देत असतो ते तुम्ही करा. So he is a sexual pervert. आणि ते जे आहे एक वासनाने भरलेला असा एक मनुष्य तो आहे. And spoiling the foundations of the society where it's like father and daughter and mother and son and brother and sisters are permitted to have sexual relationship. आणि मग हे जे जगामध्ये ते असं ते शिक्षण देत असतात की आई किंवा मग लेकरू किंवा मग पिता आणि मुलांचे मध्ये असं कुठलाही संबंध नसतो, मग तुम्ही त्यांच्याबरोबर जे अनैतिक संबंध जे आहे ते तुम्ही ठेवू शकता. So there is no kind of relationship just male and female. These are only the two things. आणि कुठलाही संबंध किंवा नाता जे आहे ते नसतो, फक्त एक पुरुष आणि एक स्त्री, फक्त दोनच नाते आहेत. Great power and still the law of the nation does nothing to them. आणि इतकं म्हणजे तो वाईट मनुष्य आहे तरी जे त्याच्या विरोधात कुठलाही कानून आपल्या देशामध्ये नाहीये. But when it comes to preaching the gospel, there are all kind of laws. पण जेवेळेस जे खरं स्वार्थ सांगण्याचा वेळ येत असतो त्यावेळेस मग वेगवेगळे प्रकारचे नियम आहेत. They come out with laws known as anti-conversion law, and that law is misused to target pastors and the true men of God. आणि मग ते जे आहे ते असे नियम घेऊन येत असतात की ते धर्म परिवर्तन करत आहे, मग ते जे पाळक आहे त्यांना ते टार्गेट करतात. By the way, it is none of anyone's business who get converted to which faith. आणि याच्याने कुणाचाही हे कुणी जबाबदार नाहीये की ते त्यांचं निवड आहे की ते कुठल्या धर्माचा ते स्वीकार करत आहे किंवा त्यांचा काय विश्वास आहे. Everyone has a right to believe what they have to believe and convert from one faith to another faith, and no one should have a question or there should not be a law. आणि प्रत्येक मनुष्याचा हे अधिकार आहे की तो स्वतःचा जो आहे तो विश्वास वेगळ्या त्याचा वेगळा विश्वास असू शकतो आणि त्याला जे धर्म पाहिजे ते धर्मामध्ये तो परिवर्तन करू शकतो. The truth is in India there is not a true single case of forced conversion. Every case is a lie. आणि खरं पाहता या भारतामध्ये कुठलंही असं जबरदस्तीने केलेला असं धर्म परिवर्तन नाहीये, पण त्यांनी स्वतःहून निवड केलेला आहे. Like Jesus says that he is the good shepherd, everyone else are thieves and robbers. आणि जसं येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तो एक चांगला मेंढपाळ आहे आणि बाकीचे सगळे जे आहे ते लुटेरे आहेत. The thieves and robbers want to keep people under bondage, want to terrorize the people for their own benefits. आणि जे चोर आणि लुटेरे जे आहेत ते लोकांना त्यांच्या ताब्यामध्ये ठेवायचं आहे, त्यांच्यावरती आतंक किंवा जी भीती आहे त्याच्या खाली त्यांना ठेवायचं आहे. Now if you ask me, Pastor, what if any Christian is converted to any other religion? आता तुम्ही मला विचाराल की
पालक जर एखाद्या ख्रिस्तीला दुसऱ्या धर्मामध्ये जर बदलण्यात आला मग काय? I have no objection because as for me, I don't belong to any religion. आणि याच्याने मला काही फरक पडत नाही कारण की माझा कुठलाही धर्म नाहीये. I have been delivered from the bondage and the lies of religion. आणि मी जे धर्माचं जे बंधन आहे आणि जे खोटेपणा आहे त्याच्यापासून माझी मोकळी जे आहे ते झालेली आहे. I am a sheep of the flock of the true shepherd Jesus Christ. आणि मी जे आहे ते मेंढरू आहे ते मेंढर वाडेचं जे खरं मेंढपाळ जे येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. And by the way, if anyone converts to any religion, even a Christian converts to any religion, what's my objection? It's his personal choice. He is accountable to God, not me. आणि मी म्हणेल की एखादा व्यक्ती जर धर्म परिवर्तन करत असेल, जरी तो ख्रिस्ती असताना दुसऱ्या धर्मामध्ये जात असेल तरी तो मला उत्तर देण्याचं तो बांधलेला नाहीये, पण त्याला परमेश्वराला उत्तर द्यायचं आहे. I am doing my job of preaching Jesus Christ. आणि मी माझं काम करत आहे जो येशू ख्रिस्ताचा स्वार्थ मी शिकवत आहे. Believing and rejecting is on every individual. आणि विश्वास करणं किंवा त्याचा नाकार करणं, विरोध करणं हे त्याचं वैयक्तिक इच्छा आहे. And there is nothing known as forced conversion. It's a lie. आणि असं जबरदस्तीने ते धर्म परिवर्तन जे म्हणत आहे हे असं काही नाहीये, हे खोटं आहे. There is nothing known as giving money and converting people to Christianity. It's a lie, and the person you say is the greatest liar, and he knows his lie. आणि जे एखादा व्यक्ती जर असं म्हणत असेल की पैसे देऊन हे धर्म परिवर्तन करत आहे तर हे खूप मोठा जे आहे ते खोटं आहे. आणि जे व्यक्ती हे सुद्धा म्हणत आहे तो त्याला स्वतःला सुद्धा माहिती आहे हे खोटं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And a common man, a normal man has no objections. Only religious people has this problem. आणि ते साधारण मनुष्य जे आहे त्याला कुठलाही विरोध नाहीये, पण जे धर्मी मनुष्य जो आहे तो या गोष्टीचा विरोध करत असतो. Because they want to keep people in bondage. कारण की त्यांना लोकांना जे आहे ते बंधनामध्ये ठेवायचं They आहे. want to keep them terrified. That is why they go into one church, into another church. They try to force the government to implement laws and all that kind of stuff to cheat people. आणि म्हणूनच ते एक मंडळीमधून दुसऱ्या मंडळीमध्ये जाऊन ते नवीन नवीन नियम आणत असतात याच्यासाठी की ते त्यांना बंधनात ठेवावं. Jesus said apart from him, everyone are thieves and robbers. येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की त्याला सोडून बाकी सगळे चोर आणि लुटेरे आहेत. Hallelujah. हालेलुया. If your church leaders are lying to you, trying to put fear into you, trying to put you in bondage, and the fear, trying to terrify you with the punishment of God, you got to get into a place, get into the Word, and know your good shepherd. Know the gospel of Christ. जर तुम्ही एखाद्या मंडळीमध्ये असाल आणि जर तुमचं पालक किंवा तुमचं नेता जर तुम्हाला तुमच्यावरती बंधन आणत असेल, नियम सांगत असेल किंवा तुमच्यामध्ये भीती घालत असेल तर तुम्हाला वचन वाचण्याची गरज आहे आणि तुमचं जे खरं मेंढपाळ कोण आहे आणि कसं आहे हे शिकण्याची गरज आहे आणि त्याच्यामधून बाहेर येण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. So Jesus proved that because of his virgin birth, through all the prophecies being fulfilled in his birth, he is the only good shepherd to the flock. आणि येशू ख्रिस्तानी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे, जे काही भविष्यवाणी केलेली आहे तसंच त्याचा जन्म झालेला आहे कुवारीच्या द्वारे. Hallelujah. हालेलुया. Jesus also claimed that he came to the fold that is Israel, and he said that he has a sheep who is into another fold too. आणि आता येशू ख्रिस्त जे आहे, जे इस्रायल जे आहे, जे मेंढरवाडा आहे ते त्याच्या मेंढरू आहेत आणि जे दुसऱ्या मेंढरांमध्ये जाऊन मिळालेले आहेत. Now you can find that in verse 14, 15, 16. आणि तुम्ही हे जे आहे ते 14 आणि 15 मध्ये ते बघू शकता. Okay, we will read from 11. तर आपण 11 पासून वाचूया. I am the good shepherd. The good shepherd gives his life for the sheep. मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देतो. But a hireling, he who is not the shepherd, one who does not own the sheep, sees the wolf coming and leaves the sheep and flees. And the wolf catches the sheep and scatters them. ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेला असते तो
मेंढरांपेक्षा निराळा असतो, मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो, मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणारा माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडून आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करून त्याची दणदण करतो. The hireling flees because he is a hireling and does not care about the sheep. मजुरीवर ठेवलेला जो मेंढपाळ जो आहे तो फक्त ते वेतनासाठी तो काम करत असतो. I am the good shepherd. पण Jesus said, I am the good shepherd and I know my sheep and I am known to my own. मजूर पळून जातो कारण जो रोजदारीवरचा कामगार असतो तो मेंढरांची राखी काळजी करीत नाही. मी मेंढरांची लोकांची काळजी घेणारा मेंढपाळ आहे. As the Father knows me, even so I know the Father, and I lay down my life for the sheep. आणि जसा पिता मला ओळखतो तसंच मी माझ्या मेंढरांना ओळखतो, आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझे मेंढरे मला ओळखतात. या मेंढरासाठी मी आपला जीव देतो. Hallelujah. Jesus said, I lay down my life for the sheep. आणि येशू ख्रिस्त असं म्हणत आहे, मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो. Jesus said, listen, you Jewish people, listen, you Pharisees and you Sadducees, you religious leaders, I am the good shepherd who according to the prophecy lays down my life for the sheep. आणि मग इथं येशू ख्रिस्त जे पारसी लोक आहेत, जे धर्माचे गुरु जे आहेत आणि जे इस्रायली लोक आहेत त्यांना म्हणत आहे, मी एक चांगला मेंढपाळ आहे. जसं भविष्यवाणी करण्यात आलेलं आहे तसं मी माझा जीव जे आहे आपल्या मेंढरांसाठी देत असतो. The good shepherd lays down his life for his sheep so that they would not die. आणि चांगला जे मेंढपाळ जो आहे त्याच्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देत असतो, त्याच्यासाठी की त्याचं जे मेंढर आहे त्याचा नाश ना व्हावा म्हणून. Jesus Christ gave himself to be sacrificed so that you and I, the people, would not die in the fires of hell. आणि येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव दिला, स्वतःला ते जीवन जे आहे ते त्याग म्हणून देऊन टाकला ह्याच्यासाठी की त्याचे जे लोक जे आहेत त्याचे जे मेंढर आपण आहोत ते जगावं म्हणून. He carried our sins upon himself. He carried our curses upon himself. He took the punishment that was due to you and I so that you and I would not be punished and would not perish. आणि त्यांनी जे आहे आपले सर्व पाप, ते आपले सर्व जे श्राप आहे ते त्यांनी स्वतःवरती घेतलं आणि लोकांना जे मिळण्याचं जे ताडणं आहे त्यांनी स्वतःवरती घेतलं ह्याच्यासाठी की आपण जगावं. In verse 17, Jesus says, therefore my Father loves me because I lay down my life that I may take it again. No one takes it from me, but I lay it down of myself. I have the power to lay it down and I have the power to take it again. This commandment I have received from my Father. मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता माझ्यावरती प्रीती करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याची अधिकार आहे. हेच कारण माझ्या पितेने मला आज्ञा दिलेली आहे. Hallelujah. No one could make this claim. It was impossible for them. आणि कुणीही असं घोषणा करू शकलं नाही कारण त्यांच्यासाठी या गोष्टी अशक्य होते. He says, I lay down my life for my sheep and I take it again. Hallelujah. आणि इथं येशू ख्रिस्त असं म्हणत आहे, मी माझं जीवन जे आहे स्वतःच्या इच्छाने देत आहे आणि ते परत मिळवण्याचा पण मला अधिकार आहे. I'm going to die for my sheep. I am going to die for my people. I'm going to pay for their sins. I'm going to carry all their curses. And after 3 days, 3 nights, after being buried,
I'm going to rise again. आणि मी माझ्या मेंढरासाठी जीव देणार आहे. माझे जे लोक आहेत त्याच्यासाठी मी त्याग देईल. म्हणजे त्यांचं जे श्राप आहे, त्यांचं जे काही निरोगीपणा आहे ते सर्व काही मी स्वतःवरती घेणार आहे आणि त्यांच्यासाठी मी मरण पावणार आणि परत 3 दिवस 3 रात्रानंतर परत जीवन सुद्धा होणार आहे. He said to all the people, hey, listen, none of you can take my life from me. Hallelujah. त्यांनी लोकांना असं सांगितले की तुमच्यापैकी कुणीही माझं जीवन घेऊ शकत नाही. None of you can kill me. तुमच्यापैकी कुणीही मला ठार मारू शकत नाही. You know, in this same context, they wanted to stone Jesus twice, but they were not able to stone. आणि याच वचनाच्या जुळलेला असा आहे की त्यांना येशू ख्रिस्ताला दगडमार करून 2दा मारून टाकायचं होतं, पण ते करू शकले नाही. They picked up stones to beat them, and Jesus said, I have shown you a lot of good works. For which good work are you going to stone me? आणि बरेचशा लोकांनी दगड उचलला त्याला मारण्यासाठी. मग येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं, मी चांगले काम जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे, कुठल्या चांगल्या कामासाठी तुम्ही मला दगडमार करत आहात? And they say, not for your good works, but for your blasphemy, you say that you are God. पण तुमच्या चांगल्या कामासाठी नव्हे, पण तुम्ही जे अपशब्दाचे परमेश्वराच्या विरोधात बोलत आहे त्याच्यासाठी. Jesus did not speak any blasphemy. He says, I am the one that was expected to come. I am the one that is born of the virgin, and I am the sacrifice for your sins. आणि येशू ख्रिस्तानी कुठलाही अपशब्द बोललेला नाहीये, पण येशू ख्रिस्त असं म्हटलं की माझ्याबद्दल जे भविष्यवाणी करण्यात आला होता तो मीच आहे. ते भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. I am the Lamb of God that will take away the sins of the world. आणि मीच ते मेमना आहे जे जगाचं जे पाप आहे ते घेण्यासाठी आलेलो आहे. Hey, you guys, none of you can kill me. I'm going to lay down my life for my sheep, for my flock. आणि तुमच्यापैकी कुणीही माझं जीवन जे आहे ते घेऊ शकत नाही, पण मी स्वतःचं जीवन माझं जे मेंढरू आहे त्याच्यासाठी मी देत आहे. And after the righteous demands of the law, the righteous demands of God is fulfilled, I will raise up back to life. आणि जे मग नियमाचं जे कार्य पूर्ण करण्यासाठी मी परत पुन्हा जिवंत होईल. There is no one like Jesus and never shall be any. Born of the Virgin, died upon, crucified upon the cross, was dead, was buried, and 3 days and 3 nights he rose again. He is the one true Savior, and there is no other. All other as liars, thieves, and robbers. आणि असं दुसरा कुणीच नाहीये जे येशू ख्रिस्तासारखा असेल, जो कुवारीच्या गर्भातून जे कुवारीच्या द्वारे जन्माला आला, जो त्या क्रूसावरती मरण पावला, 3 दिवस 3 रात्रनंतर परत जिवंत झाला. दुसरं जे कुणी आहे ते सगळे चोर आणि लुटेरे आहेत. It's not me saying, it's the scripture, it's the word of God, it's God himself saying, and that is what I believe, and that is what I say. आणि हे जे आहे मी म्हणत नाहीये, पण परमेश्वर स्वतः म्हणत आहे वचनाच्या द्वारे. हे वचनामध्ये असं लिहिलेलं आहे आणि तेच मी विश्वास सुद्धा करतो. Jesus is the one God of all mankind and one Savior to all mankind in all the world. आणि पूर्ण मनुष्यत्वासाठी जे आहे तो येशू ख्रिस्त एकच तारणारा आहे आणि एकच परमेश्वर आहे. You can reject him, but he had not rejected you on the cross. He paid for your sins too. आणि तुम्ही त्याचा विरोध करू शकता, पण येशू ख्रिस्तानी कधी तुमचा विरोध केलेला नाहीये. तुमच्या पापाचा सुद्धा त्यांनी जे वेतन आहे ते दिलेलं आहे. He will continue to love you unconditionally, and he will wait with arms open wide till you run unto him and be saved. आणि तो तुमच्यावरती कधी रागवणार नाही. तो आता सुद्धा थांबलेले आहे हात जे आहे ते लांब करून की कधी तुम्ही त्याच्याकडे परत येणार आहात. No matter what you have done, he's paid for it. आणि तुम्ही जे काही केलेलं असेल याच्याने काही फरक पडत नाही, पण त्याच्यासाठी त्यांनी अगोदरच जे दाम आहे ते चुकवलेलं आहे. Maybe you are a fanatic. You have abused the name of Jesus. You have abused Jesus. You have abused the church. But his arms are wide open to receive you if you repent. आणि तुम्ही ख्रिस्त विरोधी असाल किंवा तुम्ही ख्रिस्ताच्या विरोधात बरेचसे जे वाईट गोष्टी आहेत ते बोलले असाल, तरी परमेश्वर जे आहे तुमच्या विरोधात नाहीये. तो आता सुद्धा थांबलेले आहे की हात पुढे करून की तुम्ही त्याच्याकडे पळून यावा म्हणून. You may be persecuting the Christians. You persecute Jesus, but still he loves you. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचे जे लोक आहे त्यांना सत्वत असाल किंवा येशू ख्रिस्तावरती सुद्धा त्याच्या नावाचा निंदा केला असेल. Listen, Jesus has a claim for you even if you are in India or any other nation of the world. आणि तुम्ही जरी या भारतात असाल किंवा मग या भारताच्या बाहेर जरी असाल,
Jesus is the God of every nation. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते सर्व राष्ट्रांचा परमेश्वर आहे. Hallelujah. 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 Glory to God. Jesus spoke of the sheepfold Israel. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते मेंढर वाड्याबद्दल बोललेलं आहे जे इस्रायल आहे. And in verse 16 he says, and other sheep I have which are not of this fold. आणि मग 16व्या वचनामध्ये येशू असं म्हणतो, माझ्या दुसरे मेंढरही आहेत ते इथे या कळपात नाही. Them also I must bring, and they will hear my voice, and there will be one flock and one shepherd. त्यांनाही मला मार्गदर्शन केलं पाहिजे, ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्य काळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. Hallelujah. Hallelujah. Jesus has a sheep in India. येशू ख्रिस्ताचे जे मेंढर आहे ते भारतात सुद्धा He आहे. has sheep in Pakistan. He has sheep in China. आणि जे पाकिस्तान आहे आणि जे चैना आहे तिथं सुद्धा त्याचे मेंढर He आहे. has a sheep in Burma, in Africa, in Saudi Arabia, in the Middle East, all over the land, all over the earth. He has a sheep. आणि जरी सौदी अरेबिया असेल, ब्रह्मा असेल आणि या जगाचं प्रत्येक जे राष्ट्र आहे तिथे येशू ख्रिस्ताचे मेंढर आहेत. And he is in the process of bringing them back to him. आणि तो त्या कार्यामध्ये आहे की ते मेंढरांना तो परत आणण्याच्या कार्यामध्ये आहे. And he is going to be the shepherd of us all. आणि मग तो त्या जे मेंढर आहेत त्याचा तो मेंढपाळ असणार. Hallelujah. 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 You know, in these end days, if you see church closing down, don't be surprised. आणि या जे शेवटच्या काळामध्ये जर चर्च जे आहे किंवा मंडळी जे आहे ते बंद होत असेल तर मग चकित होऊ नका. You'll see pastors falling out of ministry, don't be surprised. आणि जर पाळक त्यांची सेवकाई सोडून जात असेल तर चकित होऊ नका. Jesus is bringing his flock together and separating them from the wolves. आणि येशू ख्रिस्त जे आहे त्याचे जे मेंढर आहे त्यांना एकत्र आणत आहे आणि जे लांडगा जे आहे त्याला तो वेगळं करत आहे. Hallelujah. 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 When Jesus came into Israel, there was a separation, there was a division. आणि जेवेळेस येशू ख्रिस्त ते इस्रायल मध्ये आला तिथं त्यांनी अगोदर मग वेगळं करण्याचं कार्य केलं. People left Judaism and they came and followed Jesus. आणि लोक जे आहे ते जे यहुदीपणा जे आहे ते सोडून येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला लागले. Because these sheep of his were into the, in the group of the religious people. कारण की हे जे मेंढर जे आहे ते दुसऱ्या जे धर्माचे जे लोक होते त्याच्यामध्ये ते मिळालेले होते. And then their understanding opened when Jesus came in and preached the gospel. आणि जेवेळेस येशू ख्रिस्त येऊन प्रचार करायला लागला त्यांचं समज जे आहे ते उघडलं. When he said, according to the word of God, according to the prophecy, I am the door, I am the one born of the virgin, and I am the one that lays down my life for you, and I will take it back again. आणि जेवेळेस येशू ख्रिस्त म्हटलं की जसं भविष्यवाणीमध्ये लिहिलेलं आहे ते द्वारामध्ये मी प्रवेश केलेला आहे, मीच तो आहे जे त्याचे जे मेंढर आहे त्याच्यासाठी मी स्वतःचं जीवन देणार आहे. Many of the people followed Jesus while he was alive. आणि बरेचसे जे लोक आहेत त्याच्या मागे चालायला लागले जेवेळेस तो जिवंत होता. That was some of the sheep that came out from the Judaism and began to follow Jesus. आणि जे यहुदीपणामधून ते काही जे मेंढर आहे ते निघून त्याच्या मागे चालते झाले. Hallelujah. Hallelujah. Praise God. And then there were those that were still afraid afraid of the religious leaders of the religious laws, and they continued into Judaism. आणि काय असे होते की जे भीतीच्या पोटी ते तिथंच त्या धर्मामध्येच राहिले आणि येशूच्या मागे नाही आले. But when Jesus was crucified, he died and he was buried, and when he rose again, there were multitudes that followed him. आणि जेवेळेस येशू ख्रिस्त जे आहे ते क्रूसावरती मरण पावला आणि 3 दिवस आणि 3 रात्रीनंतर परत त्यावेळेस त्याचं मृत्यूवरतून त्यांनी जय मिळवून तो जिवंत झाला त्यावेळेस बरेचसे अशा संख्यामध्ये लोक जे आहेत त्याच्या मागे चालते झालेत आणि त्याच्या मार्गावर चालले. They said, yes, he is the Savior. All prophecies have been fulfilled in him. He is the Christ. आणि मग ते म्हटले की होच हेच जो आहे ते जे भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आलता हेच तो परमेश्वर आहे, तोच तारणारा आहे. Hallelujah. हालेलुया. So all over the world there's a revival.
आणि पूर्ण जे जग आहे तिथे एक नवीन असं बेदारी येत आहे. And people are being drawn out from false belief and coming to the true and living God, their one Savior आणि Jesus. जे लोक जे आहे ते चुकीच्या शिक्षणामधून बाहेर येऊन त्याचं जे परमेश्वर आहे त्याला येऊन जुळत आहे. Jesus is doing wonderful things and changing people's life. आणि जे येशू ख्रिस्त आहे ते अद्भुत कार्य जे आहे ते लोकांच्या जीवनात करत आहे आणि लोकांचं जीवन बदलून जात आहे. Don't be surprised if your neighbor would soon become a believer. आणि तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका जर तुमचं जे शेजारी जे आहे ते त्याचा विश्वास बदलत असेल आणि तो येशू ख्रिस्तावर विश्वास करत असेल. Because Jesus is bringing his flock together. कारण की येशू ख्रिस्त जे आहे त्याचे जे मेंढरांना तो परत आणत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. The need is to preach the gospel. आणि फक्त एकच गोष्टीची गरज आहे ते म्हणजे स्वार्थ सांगण्याची. The word of God is the voice of the Lord. आणि जे वचन जे आहे ते परमेश्वराचा आवाज आहे. I said the word of God is the voice of the Lord. Preach it. आणि जे वचन जे आहे ते परमेश्वराचं आहे म्हणून तुम्ही त्याला शिकवा. And they that are of the flock of Jesus will hear and turn to him. आणि जे मेंढर जे येशू ख्रिस्ताचे आहे ते ऐकतील आणि मग ते येशूच्या मागे चालायला लागतील. But they that are thieves and robbers would reject him. आणि पण ते जे चोर आहे किंवा लुटेरू आहे ते त्याचा विरोध करतील. The devil is defeated, you are victorious. आणि जे शैतान जे आहे ते हारलेलं आहे पण तुम्ही जयवंत आहात. Hallelujah. And Jesus goes to say that I am the sheepdog. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो मी जे आहे ते मेंढराचं दार आहे. Hallelujah. I am the sheepdog. मीच ते दार आहे. He says now, verse 7. Then Jesus said to them, most assuredly I say to you, I am the door of the sheep. All who came before me are thieves and robbers, but the sheep did not hear them. म्हणून येशू पुन्हा म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो मी मेंढरांचे दार आहे. माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटेरे होते. मेंढरांनी त्याचे आवाज ऐकले नाहीत. I am the door. If anyone enters by me, he will be saved and will go in and out and find pasture. मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. The thief does not come except to steal and to kill and to destroy. I have come that they may have life and that they may have it more abundantly. चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो, परंतु मी जीवन देण्यासाठी आलो, असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. Yes, Jesus says that he is the door of the sheep. आणि येशू ख्रिस्त म्हणतो मी मेंढराचा दार आहे. The only way that you can come to the true and living Almighty God is through His Son Jesus Christ. आणि एकच मार्ग जे आहे ते तुम्हाला जर खरं आणि जिवंत परमेश्वराकडे जाण्यासाठी ते म्हणजे येशू ख्रिस्त आहे. The only way to my Father is through the Son Jesus Christ. आणि माझ्या पित्याकडे जाण्याचा एकच मार्ग आहे त्याच्या पुत्राद्वारे ते म्हणजे येशू ख्रिस्त. Hallelujah. There is no other way. You cannot come over the fence. You have to come to the door. आणि दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. तुम्ही उडी मारून येऊ शकत नाही पण तुम्हाला दारानेच यावं लागेल. The robbers, the thieves will show you different ways, but you cannot make it into the Father's house from any other way. आणि जे चोर आणि लुटेरे आहेत ते तुम्हाला दुसरे मार्ग दाखवतील पण पित्याच्या घरात तुम्हाला दार शिवाय येता येणार नाही. They will tell you, come on, Jesus is not the only way. We have our way. You can believe here, you can believe this, you can do that, you can do this, and you can still make it to heaven. Jesus says, only He is the way. ते लोक तुम्हाला असं म्हणतील की येशू ख्रिस्त एकच मार्ग नाहीये. आपले स्वतःचे वेगळे वेगळे मार्ग आहे ज्याच्याद्वारे आपल्याला तारण मिळू शकतो किंवा आपण स्वर्गात जाऊ शकतो. पण नाही, येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे मार्ग मीच आहे. Heaven is real, the earth is real, and hell is real. स्वर्ग जे आहे ते खरं आहे, जे पृथ्वी आहे ते खरं आहे, नरक सुद्धा खरं आहे. The God of heaven came upon this earth to take you back to heaven. आणि जे स्वर्गाचा जो परमेश्वर आहे या पृथ्वीवरती आला याच्यासाठी की तुम्हाला परत स्वर्गात न्यावं. But if you reject the one that came to lead you back to heaven, you go straight to hell because everyone else will lead you to hell. जर तुम्ही विरोध करत असाल ज्यांनी स्वर्गातून आलेला आहे तुम्हाला स्वर्गात परत नेण्यासाठी, मग तुम्ही नक्कीच नरकात जाणार. So I'm not fearing you.
मी इथं तुमच्यामध्ये भीती घालत नाहीये. You have a choice. तुमच्याकडे निवड आहे. Heaven and hell is your choice. स्वर्ग किंवा नरक हे तुमचं निवड आहे. I believe heaven is good for me, so I follow Jesus for my salvation. आणि माझ्यासाठी मला असं वाटतं की स्वर्ग चांगला आहे म्हणून मी येशू ख्रिस्ताचं मागे चालतो. I believe with evidence that Jesus is the only Savior. आणि मी हे विश्वास करतो की फक्त येशू ख्रिस्तच एक तारणारा आहे. The only one that came from heaven, born of a virgin, without sin, who died without sin. Hallelujah. He took the sins of the world. He took the curses of the world. He took the punishment of the world. He died and he was buried. आणि एकच एक असा परमेश्वर आहे जो स्वर्गातून आला, ज्याचा जन्म कुवारीपासून झाला, जो पापरहित तो या पृथ्वीवरती जगला आणि पापरहित तो मरणही पावला. त्या क्रूसावरती त्यांनी स्वतःचं जीवन दिलं. 3 दिवस 3 रात्रनंतर परत जिवंत होऊन परत आहे. He took my punishment, paid the price for my forgiveness, which I believed and I am forgiven. And he made it to heaven and he has prepared ways for me. I will be where he is. आणि त्यांनी आमचे सर्व पाप, आमचे सर्व श्राप जे आहे, आमचे सर्व रोग जे आहे ते स्वतःवरती घेतला आणि जे मोबदल आहे त्यांनी स्वतःचा जीव देऊन त्याला पूर्ण केलेला आहे याच्यासाठी की आम्ही परत त्याच्या बरोबर त्याच्या सोबतीला राहू शकतो. Don't be deceived. तुम्ही धोक्यात पडू नका. If you have to go to Ahmednagar, you have to go on my right, and if you have to go to Mumbai, you have to go on my left. आणि जर तुम्हाला अहमदनगरला जायचं आहे तर माझा उजव्या हातालाच तुम्हाला लावा लागेल आणि जर मुंबईला जायचं असेल तर माझ्या डाव्या हातालाच तुम्हाला जावं लागेल. And if you have to go to heaven, you have to go through Jesus. आणि जर तुम्हाला स्वर्गात जायचं आहे तर फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे जाऊ शकता. Because the one that came down from heaven is he, born of the virgin, none other like him. आणि जो येशू ख्रिस्त जे स्वर्गातून आलेला आहे तो एकटाच आहे ज्याचा जन्म कुवारीपासून झालेला आहे. And the one that went into heaven in the bodily form is Jesus. There is no other who came upon the earth and went to heaven like Jesus did. आणि फक्त एकच मनुष्य आहे ज्यांनी स्वर्गात प्रवेश केलेला आहे ते शरीरामध्ये आणि येशू ख्रिस्तासारखं परत या पृथ्वीवरती आलेला असा दुसरा कुणीच नाही. The only one who can forgive sins, his name is Jesus because he paid for sins. आणि एकच मनुष्य जो पापाची क्षमा करू शकतो तो म्हणजे येशू ख्रिस्त कारण की त्यांनी ते पापाला विकत घेतलेला आहे. The only one who can forgive your sins is Jesus because he has been punished for your sins. आणि एकच फक्त ज्याचं पापाची क्षमा तो करू शकतो कारण की त्यांनी ते पापाला धुवून टाकलेला आहे त्याच्या रक्ताच्या द्वारे. The only one who can truly love you is Jesus because he is your maker. आणि एकच एक जो खरं प्रेम तुमच्यावरती करू शकतो तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे कारण की त्यांनीच तुमची रचना केलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise God. Jesus, the one true God. You believe it, you be saved. आणि येशू ख्रिस्तच एक खरं असा परमेश्वर आहे. जर तुम्ही विश्वास कराल तर तुमचं तारण नक्कीच होणार. Your future rest in Jesus. आणि तुमचं जे भविष्य जे आहे ते येशू ख्रिस्तामध्ये निवांत राहील, आरामात राहील. Hallelujah. हालेलुया. Anyone under my voice? आणि माझ्या आवाजाखाली कुणी जर असेल If you say, Pastor, today I have known the truth. तुम्ही जर म्हणत असाल पाळत आज मला खरं हे समजलेलं आहे That yes, Jesus is the way, the truth, and the life. आणि हो येशू ख्रिस्त जे आहे मार्ग सत्य व जीवन He is आहे the only one true Savior. आणि तोच खरं एकच तारणारा आहे. I believe in Jesus. मी येशूवरती विश्वास करतो. If it is you, आणि जर ते तुम्ही जर असाल it's very simple हे खूप सोपं आहे to make Jesus the Lord of your life. आणि येशू ख्रिस्ताला तुमचं जीवनाचा परमेश्वर बनवण्यासाठी. Just simple, say, Lord, I believe in you. फक्त हे सोप्या रीतीने म्हणा की परमेश्वर मी तुझ्यावरती विश्वास करतो. You are the Son of God. तू परमेश्वराचा पुत्र आहे You are the price that was paid for my salvation. आणि माझा उद्धारासाठी तू जे आहे ते मोल दिलेला आहे. Yes, Lord Jesus, you are my Savior. हो परमेश्वर तू माझं जे आहे ते तारण आहे. Thank you for saving me. धन्यवाद की तू मला सोडवलेलं आहे. Amen. 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 Praise God. परमेश्वराची स्तुती I आहे. trust that you are blessed. आणि मी विश्वास करतो की तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. And Father, in the name of Jesus, आणि पिता येशूच्या नावामध्ये I pray for all those that have been hearing or listening and seeing this video today. आणि मी सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे जे कोणी हे व्हिडिओ जे आहे ते बघत आहेत जे ऐकत आहेत. Father, I thank you that this is not an entertainment,
आणि परमेश्वर धन्यवाद देतो की हे कुठलं मनोरंजन नाहीये I thank you that this is not a lecture, आणि हे कुठलं असं लेक्चर सुद्धा नाहीये, but it is the Word of God. पण हे जे आहे परमेश्वराचं वचन आहे It is the uncorruptible seed. आणि हे जे आहे कधी नाश न होणारा असं एक बीज आहे. I thank you, Father, for the seed has been sown into the listener. धन्यवाद पिता की हे जे बीज आहे ते ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये टाकण्यात आलेलं And it आहे will bring forth 30, 60, and 100-fold. आणि हे जे आहे ते फळ देणार आहे 30, 60 आणि 100%. I thank you, Father, there's a transformation. आणि धन्यवाद पिता तिथं बदल घडणारच आहे. I thank you, Lord God, that they have been rooted and grounded today. आणि धन्यवाद पिता की ते जे आहे ते खालीवरती जाऊन मूळ पकडणार आहे. That without a shadow of doubt, that they know that Jesus is the one only Savior. आणि कुठलंही संशयाचं सावली नसताना ते नक्की हे माहिती आहे की येशू ख्रिस्तच खरा परमेश्वर आहे. Not their own works, not the religious rituals. आणि कुठलंही त्यांचं धर्माचं जे कार्य आहे किंवा कुठलं रूढी परंपराच्या कार्याने नव्हे, But it is Jesus who saves. फक्त येशू ख्रिस्तच आहे ज्याच्याद्वारे तारण होऊ शकतो. It's only Jesus who saves. फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारेच फक्त तारण होऊ शकतो. Father, in the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पिता, I uproot every lies that have been sown into them. आणि जे त्यांच्या जीवनामध्ये जे काही खोटेपणा जे आहे ते आहे त्याला मी उपटून काढत आहे. Let their foundations be uprooted. आणि त्यांचं जे काही नीव आहे ते काढून टाकण्यात यावं. And let the new foundation of Jesus Christ be built up. Let their lives be built upon it. आणि नवीन जे आहे ते बांधकामासाठी जे नीव ठेवण्यात येतो ते येशू ख्रिस्ताचा असू दे. Yes, O Father God, that they will build upon this faith of Jesus. आणि हो पिता त्यांचं जे विश्वास आहे ते येशू ख्रिस्ताचं जे नीव आहे त्याच्यावरती होऊ दे. I cancel every plan of the devil for their lives. आणि जे काही सैतानाची जे काही योजना आहे त्यांच्या जीवनामध्ये त्याचा मी विरोधात येत आहे. I speak deliverance from every thief and robber. आणि जे काही चोर आणि लुटेरे आहेत त्याचं विरोधात मी आज येत आहे. I cancel every kind of infirmity in their lives. आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही वाईट किंवा कमी कमतरता आहे त्याच्या विरोधात मी I आहे. rebuke every sickness, disease in their body in Jesus' name. आणि सर्व काही आजार, रोग आणि जे श्राप आहे त्याचा विरोध मी करत आहे. I rebuke poverty in the name of Jesus. आणि जे गरिबी आहे त्याचा मी विरोध करत आहे येशूच्या I नावामध्ये. rebuke death in the name of Jesus. आणि जे मृत्यू आहे त्याच्या विरोधात मी येत आहे येशूच्या नावामध्ये. I rebuke every religious lies in the name of Jesus. आणि जे धर्माचे जे चुकीचे गोष्टी आहेत त्याच्या विरोधात मी येत आहे. And I speak that they will be established in the truth. आणि मी असं प्रार्थना करत आहे की त्यांचं जे नीव आहे ते सत्यामध्ये असणार आहे. And that the truth will set them free. आणि जे सत्य आहे त्यांना मोकळं करणार Let आहे. there be a new beginning now. आणि होऊ दे की एक नवीन सुरुवात असं तू कर In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Amen. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद See देतो. you again. परत आपण भेटूया.